सायकलची स्पर्धा. गट्टू आणि बंटी आपल्या सायकल्स गार्डन मध्ये चालवत असतात आणि चिंकी दोघांसाठी टाळ्या वाजवून शाउटिंग करत असते. गट्टू, मलाही सायकल दे, मलाही चालवायची आहे. गट्टू चिंकीला सायकल देतो. चिंकी अगदी आनंदाने चेकाळून जाते आणि गार्डनला 2 राऊंड मारते. तेवढ्यात बंटी म्हणतो, या वेळेला सायकल कॉम्पिटिशन मध्ये तू सुद्धा भाग घे. तू केवढी चांगली सायकल चालवतेस. हो चिंकी, बंटी खरं बोलतोय. 2 आठवड्यानंतर शाळेत होणाऱ्या स्पर्धेमध्ये तूही तुझं नाव दे. आपण तिघही सोबत तयारी करू. ठीक आहे गट्टू. दोघेही घरी येतात आणि आईबाबांची गप्पा मारू लागतात. बाबा, मीही यावर्षी सायकलच्या स्पर्धेमध्ये गट्टू आणि बंटी सोबत भाग घेणार आहे. हो, नक्कीच भाग घेतला पाहिजे सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये बेटा. उद्याच फॉर्म भरून टाक गट्टू आणि बंटी सोबत. हो बाबा. पीटी क्लास सुरू होतो. सगळी मुलं पीटी करत असतात की तेवढ्यात सर क्लासमध्ये येतात. मी रजिस्टर घेऊन आलोय. सगळी मुलं स्पोर्ट्स मध्ये आपापलं नाव लिहा. जे कोणी आत्तासाठी बॅडमिंटन, फुटबॉल आणि सायकल स्पर्धेसाठी नावं देऊ इच्छितात त्यांनी आपली नावं द्यावीत. 2 दिवसानंतर रोज याची प्रॅक्टिस सुरू केली जाईल. सर, मी सायकल चालवणार आहे. मीही. मी बॅडमिंटन खेळणार आहे. मी पण सायकल चालवणार आहे. हळूहळू सगळी मुलं आपलं नाव देतात आणि शाळेमध्ये सगळ्या गेम्सची प्रॅक्टिस सुरू होते. चिंकी, बंटी आणि गट्टू रोज संध्याकाळी सोसायटीमध्ये अर्धा तास रेसची तयारी करत असतात. चिंकी, तू सायकल चालवण्याच्या आधी थोडं पळ, म्हणजे सायकल चालवताना तुला दम नाही लागणार. पीटीच्या सरांनी सांगितलं की वॉर्मअप खूप गरजेचं आहे. ठीक आहे गट्टू, मलाही कोणत्याही परिस्थितीत स्पर्धा जिंकायची आहे. हे बघ, जिंकणार तर मीच आहे, तू दुसरी आहे. नाही. बाबा ज्या दोघांच्याही खोड्या बघत असतात ते पाहून ते हसू लागतात आणि म्हणतात, जो बेस्ट असेल तो जिंकेल. हार जीत महत्वाची नसते बाळांनो. महत्व आहे खेळण्याला आणि टीम वर्कवर विश्वास ठेवणं. आपल्याला खेळातून नेहमी टीमवर्क शिकायला मिळतं. त्यामुळे आज नंतर फर्स्ट आणि सेकंड बद्दल बोलायचं नाही, फक्त खेळण्याबद्दल बोलायचं. त्यामुळे तुम्ही दोघं आपलं बेस्ट द्या, हार जीत सगळं सोडून. गट्टू, चिंकी दोघंही हसू लागतात. हो बाबा, आय विल गिव्ह माय बेस्ट. दोघंही परत सायकल चालवू लागतात. काही दिवसातच स्पर्धा सुरू होते. एकूण 10 मुलं आपापल्या सायकल्स घेऊन मैदानामध्ये उभे राहतात. गट्टू, चिंकी आणि बंटी देखील आपापली पोझिशन घेतात. दुरून आई आणि बाबा जोर जोरात हुटिंग करत असतात. गट्टू, गट्टू, चिंकी, चिंकी. बाकी मुलांचे पॅरेंट्स सुद्धा शाउटिंग करत असतात. सगळे आपापली सायकल चेक करत असतात. दूर टेंटमध्ये टीचर कमेंट्री करत असतात. आणि आज स्पोर्ट्स वीकचा 3रा दिवस आहे. थोड्याच वेळात सायकलची स्पर्धा सुरू होत आहे, ज्यामध्ये एकूण 10 मुलं भाग घेत आहेत. पाहुयात कोण जिंकतंय. पण फक्त इतकंच म्हणेन की मे द बेस्ट पर्सन विन. थोड्या वेळातच पीटीचे सर शिट्टी वाजवतात. सगळी मुलं जोरात सायकल चालवायला सुरू करतात. बाकी लोक जोर जोरात ओरडत असतात, ये. आणि गर्दीत बाकी पॅरेंट्स सुद्धा आपापल्या मुलांची नावं घेत असतात. गट्टू, 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 गट्टू. चिंकी, 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 चिंकी. बाकीच्यांची ही नावं सगळेजण सतत घेत असतात. मुलं अगदी जोरात एकमेकांना ओव्हरटेक करत असतात आणि कमेंटेटर आपल्या माईक वरून सतत बोलत असतात. आणि हे बंटीने गट्टूला ओव्हरटेक केलं, पण सुद्धा सगळ्यात पुढे चाललीये. मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या वर्षी ही कॉम्पिटिशन सुधाने जिंकली होती, पण या वर्षी 5 नवीन मुलांनी भाग घेतलाय. तेवढ्यात चिंकी गट्टूला ओव्हरटेक करते. ये, मी आता जिंकणार. गट्टू हे सगळं बघून अजून जोरात सायकल चालवू लागतो. अरे हे काय, चिंकीने अगोदर गट्टूला मागे टाकलं आणि आता बंटीला सुद्धा ओव्हरटेक केलं, पण सुधा अजूनही नंबर 1 लाच आहे. यावेळेस तर मीच पहिली येणार आहे. बघतेच सुधा कशी जिंकते. असं बोलत चिंकी अजून जोरात सायकल चालवायला सुरुवात करते, जेवढी तिची कपॅसिटी सुद्धा नसते. गट्टू आणि चिंकी तिच्या पाठीमागे चालत असतात. मी कोणालाही पहिला येऊ देणार नाही, आता करतो चिंकीला क्रॉस. असं बोलता बोलता बंटी चिंकीला ओव्हरटेक करून पुढे निघून जातो. दर्शकांमध्ये बसलेली लोक जोर जोरात शाउटिंग करू लागतात. सगळं वातावरण अगदी पाहण्यासारखं होतं.
चिंकी खूप जोरात सायकल चालवू लागते की त्यावर ती कंट्रोल करू शकत नाही आणि तिच्या पायाखालून पॅडल निसटतात. अरे देवा, हे काय होतंय? सायकलचं पॅडल कसं निसटलं? गट्टू सायकल चालवत म्हणतो, चिंकी, तुझ्या सायकलची चेन निघालीये, परत लाव. चेन? ती कशी काय निसटली गट्टू? मला तर चेन लावताच येत नाही. बाकी लोक जोर जोरात शाउटिंग करत असतात. चिंकी, 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 सायकलची चेन लाव. अरे हे काय झालं? चिंकीच्या सायकलची तर चेन पडली. काय ती मागेच राहणार? ही स्पर्धा तर खूपच रोचक वाटतीये. पण मी हे काय बघतोय? गट्टू सुद्धा थांबलाय. त्याने आपल्या सायकलला स्टँड वरती उभं केलंय आणि तो चिंकीच्या दिशेने जातोय. अरे गट्टू, तू स्पर्धा का सोडलीस? मैदानात सगळे जण अगदी शांत होतात. गट्टू धावतच चिंकीकडे जातो. अरे बाकीचे सगळे पुढे जात आहेत हळूहळू. काही हरकत नाही चिंकी, मी तुझ्या सायकलची चेन लावून देतो, मग आपण दोघं स्पर्धा जिंकू. हे सगळं बघून आईबाबांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. बाकी लोकही जोर जोरात टाळ्या वाजवून या दोघांच्या नावाचा गजर करत असतात. गट्टू चिंकीच्या सायकलची चेन लावतो आहे. भावा बहिणीचं असं प्रेम मी आजपर्यंत कधी पाहिलं नाही. बघूया तेवढा उशीर झाल्यानंतर ते काय जिंकू शकतात, कारण हळूहळू सगळी मुलं पुढे गेलेली आहेत. गट्टू सायकलची चेन लावून देतो आणि दोघे परत सायकल चालवू लागतात. सगळ्या स्टेडियम मध्ये सगळे लोक उभे राहून जोर जोरात दोघांचं नाव पुकारतात. आणि सुधा नेहमीप्रमाणे फर्स्ट आलेली आहे. बंटी सेकंड आणि विपुल थर्ड. गट्टू आणि चिंकी खूप मागे राहिलेत. थोड्या वेळाने पोडियम लावतात. तिघेही जण आपापल्या रँकिंग नुसार उभे राहतात. तेवढ्यात प्रिन्सिपल सर माईकवर येऊन म्हणतात, तसं पाहिलं तर ही कॉम्पिटिशन जिंकणारे सुधा, बंटी आणि विपुल, ज्यांना फर्स्ट, सेकंड आणि थर्डचं प्राइज दिलं जाईल. पण ज्या दोन मुलांनी टीम वर्क केलं, त्यासोबत हे सगळ्यांना शिकवलं की संकटात आपल्या लोकांना कधीही एकटं सोडायचं नाही, ते आहेत गट्टू आणि चिंकी. गट्टूने चिंकीच्या सायकलची चेन लावत असताना हाही विचार केला नाही की तो स्वतः हरेल. त्यामुळे उत्तेजनार्थ बक्षीस आपण त्या दोघांनाही देणार आहोत. हे पाहून चिंकी सुद्धा जोर जोरात टाळ्या वाजवू लागते. आई बाबा दोघांकडेही आनंदाने पाहतात. सगळेजण गट्टूचं जोर जोरात नाव घेत असतात. गट्टू बक्षीस स्वीकारून आईकडे पळतो. आय एम सो प्राऊड ऑफ यू गट्टू. येस गट्टू. तेवढ्यात चिंकी पाठीमागून येऊन गट्टूला मिठी मारते. गट्टू. चिंकीचा ड्रॉइंग क्लास. गट्टू आणि चिंकी हळूहळू मोठे होत होते, तर आता त्यांचे सब्जेक्ट्सही वाढत होते. त्यामुळे आता त्या दोघांसाठी अगोदर जो ऑप्शनल सब्जेक्ट होता तो कंपल्सरी बनला गेला. त्या सब्जेक्टचं नाव होतं ड्रॉइंग. चिंकीला ड्रॉइंग खूप आवडायचं, पण जेव्हा पण चिंकी ड्रॉइंगचं नाव ऐकायची तिला टेन्शन यायचं, कारण तिचं ड्रॉइंग इतकं चांगलं नव्हतं आणि त्यामुळे तिला एकदा खूप बोलणी खावी लागली होती. काही दिवसांपूर्वी चिंकीच्या वर्गात सर ड्रॉइंग शिकवत होते. चला मुलांनो, आज आपण शिकणार आहोत मोराचं चित्र कसं बनवायचं, ठीक आहे? सगळी मुलं लक्ष देऊन सरांकडे बघत होती. सगळ्यांचं लक्ष सरांकडेच होतं, पण चिंकी तिचं स्वतःचं चित्र बनवत होती. आणि अचानक सरांचा आवाज आला, कोण चित्र काढतंय इथे ब्लॅकबोर्डवर? चिंकी बाळा, तू ये. चिंकीचं तर लक्षच नव्हतं, मग ती कशी ड्रॉइंग काढणार होती? तिने आपली चूक मान्य केली आणि सरांना सांगितलं, सर, जेव्हा तुम्ही शिकवत होता तेव्हा मी ड्रॉइंग करत होते, माझं लक्षच नव्हतं. मग काय होतं? सर चिंकीला रागावले आणि आता चिंकीने ठरवलं की ती मोराचं चित्र शिकणारच. चिंकीला ड्रॉइंग तसंही आवडायचं, फक्त तिला थोडंसं शिकण्याची आवश्यकता होती. गट्टू चिंकी शाळेतनं घरी आले. गट्टू जोर जोरात हसू लागला आणि चिंकी नाराज झाली. तेवढ्यात तिथे आई आली. मुलांनो, मस्ती नाही. आई, हा गट्टू मला चिडवतोय माझ्या ड्रॉइंगला बघून. काय गट्टू, असं नाही करायचं. तुला मोराचं चित्र नाही काढता आलं. चिंकी बाळा, टेन्शन घेऊ नकोस, माझ्याकडे आयडिया आहे. तुला रेनबो ड्रॉइंग क्लास मध्ये घालूयात, टेन्शन घेऊ नकोस. यामुळे चिंकीचा मूड खराब होता, पण जसं आई ड्रॉइंग क्लास बद्दल म्हणाली, चिंकी खुश झाली. आईनं हे बघितलं होतं.
नंतर गट्टू चिंकी दोघांची ड्रॉइंग क्लासमध्ये ऍडमिशन झाली. क्लासचं नाव होतं रेनबो ड्रॉइंग क्लास. क्लासमध्ये पोहोचल्यानंतर सगळी मुलं एक्सायटेड वाटत होती, कारण आजपासून त्यांचा ड्रॉइंगचा क्लास सुरू होणार होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माइल होती आणि सगळे आपापल्या आणलेल्या वस्तू दाखवत होते. बघा बघा, मी वॉटर कलर्स आणलेत. तुझ्याकडे कोणते कलर्स आहेत गट्टू? माझ्याकडे पेन्सिल कलर्स आहेत. बघ किती कलर्स आहेत. मी तर यार वॅक्स कलर आणले आहेत. मला पेंटिंग्स मध्ये रंग भरायला आवडतं. सगळे मित्र एकमेकांना कलर्स दाखवत होते आणि आपापले प्लॅन सांगत होते. भूषणने वॉटर कलर आणले होते, तर त्याने आपल्या बॅगेतून ब्रश काढला आणि सगळ्या क्लासला दाखवू लागला. ढंटडंग! आणि हे आहे माझं हत्यार, एक ब्रश, ज्याच्याने मी बनवेल वेगवेगळी चित्र. आणि नंतर लगेचच गट्टूने हातात ब्रश घेतला आणि म्हणाला, हा तर खूपच भारी ब्रश आहे भूषण. वाव, मीही याने चित्र काढेन, ते पण अलाउद्दीनचा दिवा. सगळे खूप एन्जॉय करत होते. पण चिंकी, जी नेहमी उड्या मारायची, ती मात्र आज शांत होती. तेव्हा गट्टूने तिला विचारलं, चिंकी, तू कोणतं चित्र काढणार आहेस? चिंकीने काहीच उत्तर दिलं नाही. असं वाटतंय चिंकी ड्रॉइंग बनवायलाच विसरलीये. क्लासमध्ये मुलं जोर जोरात हसू लागतात आणि तेवढ्यात ड्रॉइंग शिकवणारे सर तिथे येऊन पोहोचतात. रेनबो क्लासमध्ये शिकवणारे हे सर ड्रॉइंग शिकवण्यात खूप फेमस होते. येताच त्यांनी सगळ्या मुलांशी बातचीत करायला सुरू केली. हॅलो बच्चा पार्टी, कसे आहात सगळे? आजपासून मी तुमचा ड्रॉइंग टीचर आहे, ठीक आहे? तर मी जसं आता माझं नाव सांगितलं तसं प्रत्येक जण आता स्वतःचं नाव सांगेल आणि त्यासोबतच मला सांगा की तुम्हाला कुठलं ड्रॉइंग काढायला आवडेल. एक एक करून मुलं आपलं नाव सांगत होते आणि सोबतच त्यांना कुठलं ड्रॉइंग काढायचंय त्याचं नावही सांगत होते. गट्टू म्हणाला, मला अलाउद्दीनचा दिवा काढायचाय. यानंतर भूषण म्हणाला, मला पाण्यात तरंगणाऱ्या जहाजेचा चित्र काढायचंय. सगळ्यांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आणि जशी चिंकीची पाळी आली तर ती गप्प होती. तर सर म्हणाले, सांग चिंकी, तुला कुठलं ड्रॉइंग पसंत आहे? अगं घाबरू नकोस, इथे आम्ही सगळे तुझे मित्र आहोत. सर, मला चित्र काढायला खूप आवडतं, पण ते नीट काढता येत नाही. मला भीती वाटते की मी खराब चित्र काढेन. यात घाबरण्यासारखं काय चिंकी, मी तुला ड्रॉइंग चांगलं काढायला शिकवीन. तर गोष्ट अशी होती की ड्रॉइंगच्या सरांना आईकडनं हे कळालं होतं की चिंकी इतर विषयांमध्ये खूप हुशार आहे. ड्रॉइंग सुद्धा तिला येतं, पण फक्त तिला अजून शार्प करा या सब्जेक्टमध्ये. तर सर क्लास नंतर चिंकीला म्हणाले, चिंकी बाळा, इकडे ये. हो सर. चिंकी, मी ऐकलंय तू सगळ्या विषयांमध्ये हुशार आहेस, हो ना? पण सर, चित्र काढणं खूप अवघड वाटतं मला. पण तुला ड्रॉइंग आवडतं ना? हे बघ, कुठलाही विषय हार्ड नसतो आणि जो विषय आपल्याला आवडतो तो तर मुळीच नसतो. जर आपण मन लावून काम केलं, मन लावून अभ्यास केला, तर सगळ्या हार्ड गोष्टी सोप्या होतील. ड्रॉइंगचंही तसंच आहे. तू एक काम कर, उद्या तुला जसं जमेल तसं तू एक ड्रॉइंग काढून आण. क्लास नंतर गट्टू चिंकी जेव्हा घरी येतात तेव्हा आई विचारते, गट्टू चिंकी, कसा होता तुमचा चित्रकलेचा क्लास? आम्ही सगळ्यांनी वेगवेगळे कलर्स आणले होते आणि माहितीये, भूषणने तर कलर्सचा ब्रश आणला होता आणि आम्हाला होमवर्क मध्ये सुद्धा चित्र काढायला सांगितलंय. तू सांग चिंकी. हो आई, खूप मजा आली. सर सुद्धा खूप मस्त आहेत. त्यांनी खूप छान समजावलं. आता चिंकीच्या चेहऱ्यावर पहिल्यासारखी भीती आणि नाराजी नव्हती. ती सुद्धा खूप एक्साइटेड होती. आईच्या हे लक्षात आलं की चिंकीला ड्रॉइंग बद्दल जी भीती होती ती निघून गेलीये. नंतर गट्टू चिंकीने आपापली ड्रॉइंग बनवली आणि दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये ते घेऊन गेले. तेव्हा सरांनी सगळ्यांना दोघांचे ड्रॉइंग्स दाखवले. सगळ्यांनी गट्टू चिंकीसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. सरांनी म्हटल्याबरोबर सगळ्या वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला. गट्टू तर चांगला ड्रॉइंग काढतोच, पण कालपर्यंत चिंकी जी ड्रॉइंगला घाबरत होती तिने सुद्धा चांगलं ड्रॉइंग काढलेलं आहे. त्या दिवसानंतर चिंकीला ड्रॉइंग म्हटल्यावर भीती नाही वाटली. हार्ड वाटणारा ड्रॉइंग सब्जेक्ट चिंकीसाठी सोपा होऊन गेला. व्हेरी गुड चिंकी, आता अशीच वेगवेगळी चित्र काढायची. हा हो सर, थँक्यू सर.
तुमच्यामुळे मी चांगली चित्र काढू शकते. त्यानंतर जेव्हा मुलांच्या परीक्षा झाल्या तेव्हा ड्रॉइंगमध्ये चिंकीला खूप चांगले मार्क्स मिळाले. तिला सर्वात जास्त मार्क्स मिळाले. अशा प्रकारे रेनबो क्लासमध्ये चिंकीचं ड्रॉइंग खूप छान झालं आणि यानंतर चिंकीने खूप छान चित्र बनवली. चुकून झालेली चूक. खूप वर्षांपूर्वी एका शहरात एक परिवार राहत होता. परिवारात आजी, आजोबा आणि आई-बाबांसोबत 8 वर्षांचा चेतन आणि 7 वर्षांची वाणी राहत होती. दोघंही खूप मस्तीखोर होते. एक दिवस दोघेही आपल्या खोलीत अभ्यास करत असताना वाणी म्हणाली, दादा, माझी गृहपाठ करण्याची जरा इच्छा होत नाही. कदाचित आपण उद्या शाळेची सुट्टी करू शकलो असतो. माझ्याकडे एक आयडिया आहे, तू बघच मी काय करतो. चेतन वाणीच्या कानात काहीतरी सांगायला लागला आणि धावत आपल्या आईकडे जाऊन सांगू लागला, आई, वाणीला खूप जास्त ताप आहे. काय? वाणी आपल्या खोलीत खूप जाड चादर घेऊन बसली होती. नंतर जेव्हा आई आणि चेतन तिच्या खोलीत आले, वाणीने लगेच आपल्या अंगावरची चादर बाजूला काढली. आईने वाणीला हात लावल्यावर जाड चादरीमुळे वाणीचं शरीर गरम झालं होतं. वाणीला तर खूप जास्त ताप आहे. घे वाणी, लवकर हे औषध पिऊन घे. बघ, आता तुला लवकरच बरं वाटेल. दादा, हे औषध तर खूप कडू आहे. काही नाही होत, पण आपली उद्याची सुट्टी तर नक्की झाली. परंतु याच वेळी त्यांचा हा छोटासा खोडकरपणा खूप मोठी चूक ठरणार होती. दुसऱ्या दिवशी आजारी नसतानाही औषधं घेतल्याने वाणीचं पोट दुखू लागलं. दादा, माझ्या पोटात खूप दुखत आहे. तू चिंता करू नको, माझ्याकडे याचं सुद्धा औषध आहे. चेतन आपल्या आजोबांच्या खोलीत गेला. त्याने आजोबांचा औषधांचा डब्बा उघडला आणि त्यातील पिवळ्या रंगाची गोळी घेऊन वाणीजवळ परत आला. ही घे. काही दिवसांपूर्वी आजोबांच्या पोटात दुखत होतं ना, तेव्हा त्यांनी सुद्धा ही पिवळीच गोळी खाल्ली होती. वाणीने ती गोळी लगेच खाल्ली, पण त्यामुळे वाणीच्या पोटात अजून जोरात दुखायला लागलं. दादा, माझ्या पोटातील दुखणं अजून जोरात वाढलंय. काय? थांब हं, मी आजोबांच्या डब्यातून अजून दुसरं कुठलं तरी औषध घेऊन येतो. चेतन, माझ्या औषधांसोबत काय करत आहेस? काय नाही आजोबा. चेतन, लक्षात ठेव, औषधासोबत खेळलं नाही पाहिजे, कारण औषध आजारी असतानाच खातात आणि कोणताच आजार नसताना औषध खाल्लं तर ह्यामुळे शरीरावर खूप वाईट परिणाम होऊ शकतात. ठीक आहे आजोबा. एवढं बोलून तिथून पळून चेतन आपल्या खोलीत आला. त्याने वाणीला औषध दिलं. त्यामुळे वाणीची तब्येत अजूनच बिघडली. ती होणाऱ्या त्रासामुळे जोरजोरात रडायला लागली. वाणीला असं रडताना पाहून चेतनला स्वतःची चूक लक्षात आली आणि तोही रडायला लागला. हे सगळं माझ्यामुळे झालंय. मी तुझ्या आजारपणाचं कारण द्यायलाच नको होतं. आजोबा बरोबर बोलतात. आपण कुठलंच औषध आजारी नसताना घ्यायला नको. दोन्ही मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकून आजोबा त्यांच्या खोलीत येतात. काय झालं मुलांनो? तुम्ही दोघे असे का रडत आहात? चेतन रडत रडत घडलेलं सगळं सांगायला लागतो. सगळं ऐकून झाल्यावर आजोबा त्यांना समजावून सांगतात. मुलांनो, चुका नेहमी चुकूनच होत असतात, परंतु आपण ती चूक मोठ्यांपासून लपून ठेवली तर ती चूक गुन्हा ठरतो. म्हणूनच कधीही काहीही चूक झाली तर सर्वात आधी आपल्याला घरच्या मोठ्या माणसांना सांगितलं पाहिजे, म्हणजे वेळेतच ती चूक सुधारता येईल. हो आजोबा. यानंतर कुठलीही चुकीची गोष्ट केली तर आम्ही सगळ्यात आधी मोठ्यांना येऊन सांगू. त्यानंतर आजोबांनी डॉक्टरला फोन केला. डॉक्टरांनी वाणीला व्यवस्थित तपासून औषधं दिली, ज्यामुळे ती लवकरच बरी झाली. तर मुलांनो, आपल्याला या गोष्टीतून ही शिकवण मिळाली की काहीही चुकीचं झाल्यावर आपल्याला त्याबद्दल सगळ्यात आधी घरातील मोठ्या माणसांना सांगायचं आहे, म्हणजे ते त्यांच्या विचारशक्तीने ती चूक वेळेतच सुधारू शकतील.
चष्मिश चिंकी. आजकालच्या फॅशनच्या बाबतीत मुलं इतकी एक्सायटेड असतात की त्यांना त्यांच्या वाईट सवयीही लक्षात येत नाहीत. जसं सगळ्यांच्या सोबत होतं तसं स्वतःच्या बाबतीत झालं तर त्यांना ती गोष्ट नॉर्मल वाटते, पण प्रत्यक्षात असं व्हायला नकोय. असंच काहीसं आपल्या चिंकीच्या बाबतीत झालंय. सकाळी सकाळी आईबाबांच्या सोबत नाश्ता करताना चिंकी एक्सायटेड होऊन म्हणाली, आई बाबा, ह्या शनिवारी आम्ही आर्ट गॅलरीत जाणार आहोत. बाईंनी कालच आम्हाला सांगितलं. खूप मजा येईल. मी तर खूपच एक्सायटेड आहे. हो, किती छान झालं ना. मुख्याध्यापकांनी आमच्या वर्गाला आर्ट गॅलरीत जायची परमिशन दिली. गट्टू आणि चिंकीचं बोलणं ऐकून बाबा म्हणाले, चांगली गोष्ट आहे मुलांनो, अशा एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतलाच पाहिजे. छान, गुड गुड. बाबा, पण शनिवारच्या आधी माझा चष्मा येईल ना? मला माझा चष्मा घालूनच आर्ट गॅलरीत जायचंय. पहिल्यांदाच जातीये तर मी चष्मा घालूनच जाईल, नाहीतर मला नीट दिसणारही नाही. हो हो चिंकी बाळा, चष्मा लवकरच मिळेल. पण तू मोबाईल बघणं कमी कर. मोबाईलमुळेच तुला चष्मा लागलाय. ठीक आहे, नाही, चष्मा तर फॅशनचाच भाग आहे. छान दिसेल चिंकीला चष्मा. पण चिंकी, तू तर चष्मिश होशील. गट्टू चिंकीने पटापट आपला नाश्ता संपवला. शुक्रवारच्या दिवशी बाबांनी चिंकीचा नवीन नंबरचा चष्मा तिला दिला. चिंकी आपल्या नवीन चष्म्यासाठी खूप खुश झाली. तिने चष्मा घालून पाहिला आणि आरशासमोर जाऊन उभी राहिली. आई गट्टू आणि चिंकीसाठी रूममध्ये पाणी ठेवायला आली तेव्हा तिने पाहिलं की चिंकी बराच वेळापासून आरशामध्ये स्वतःला पाहते. आई म्हणाली, चल बाळा, झोपायचं नाहीये का? आई बघ ना, किती फॅन्सी दिसतोय माझा चष्मा. मला माझी फ्रेम खूप आवडली. मी अजून एक फ्रेम बनवेन, म्हणजे बदलून वापरता येईल. चिंकीच्या बोलण्यावर आई हैराण झाली की चिंकी आपल्या कमजोर नजरेवरती दुखी होण्याच्या ऐवजी नवीन चष्म्याच्या फॅशनवर खुश होतीये. यावेळी आई चिंकीला काहीच म्हणाली नाही आणि झोपायला गेली. शनिवारच्या दिवशी जसं ठरलं होतं तसं गट्टू आणि चिंकी आपल्या मित्रांसोबत आर्ट गॅलरीत आले. आर्ट गॅलरी खरोखरच मोठी होती. गट्टू, चिंकी आणि त्याचे इतर मित्र अशी आर्ट गॅलरी पहिल्यांदाच पाहायला आलेत. प्रत्येक ठिकाणी जुन्या पेंटिंग्ज आणि मोठे मोठे स्टॅच्यू ठेवलेत. ज्याप्रमाणे आर्ट गॅलरीतल्या जुन्या वस्तूंनी सगळ्यांना अट्रॅक्ट केलं, त्याचप्रमाणे चिंकीच्या चमकदार आणि नव्या चष्म्याकडेही सगळ्यांचं लक्ष गेलं. वाव चिंकी, किती मस्त चष्मा आहे तुझा. खूपच फॅन्सी आहे. खरोखरच चिंकी, या चष्म्यात खूप छान दिसतेस तू. आईला सांगून मीही नवीन चष्मा बनवून घेईल आणि तिला सांगेल माझी नजर कमजोर झालीये. गुड्डीच्या या बोलण्यावर गट्टू, चिंकी, बंटी, भूषण, हरी सगळे हसू लागले. इकडे आई चिंकीला लागलेल्या चष्म्याबद्दल विचार करतीये आणि आता आईने गट्टू चिंकीच्या आजीला फोन केला आणि चिंकीच्या चष्म्याबद्दल सांगितलं. आजीलाही काळजी वाटली. अगं, एवढ्या लवकर कसा काय चिंकीला चष्मा लागला? अगं, हे काही तिचं वय आहे का? चिंकीला म्हणावं तिच्या सवयी बदल आता. लहान वयात चष्मा लागलाय तर लवकर निघूनही जाईल तो. थोडासा योगा वगैरे केला तर नजर तेज होईल तिची. आईला आजीचं म्हणणं योग्य वाटलं आणि ती विचार करू लागली की चिंकी शाळेतून आल्यावर आईच्या किंवा बाबांच्या मोबाईलवर ती आपला जास्तीत जास्त वेळ घालवते आणि सतत गेम खेळत राहते. संध्याकाळी शाळेतून परत आल्यावर चिंकीने आईचा फोन घेतला आणि रोज सारखंच आजही मोबाईलवर गेम खेळू लागली. गट्टू आपल्या मित्रांसोबत खेळण्यासाठी खाली निघून गेला, पण चिंकीने आपल्या हातातला मोबाईल सोडला नाही. आई किचनमध्ये काम करतेय. तिला माहितीये की चिंकी गट्टू सोबत खेळायला गेली नाहीये आणि हॉलमध्ये मोबाईलवरच बसलीये. तेवढ्यात आई म्हणाली, चिंकी बाळा, मोबाईल चार्ज नाहीये. चिंकीनेही पाहिलं की मोबाईल चार्ज नाहीये आणि आईजवळ किचनमध्ये गेली आणि चार्जिंगला लावून मोबाईलवर खेळू लागली. हद्द आहे बाई तुझी. ह्याचमुळे तुला चष्मा लागला. आजी पण ओरडली. तू योगा करायला हवा. असं सारखं तासन तास मोबाईलवर गेम नाही खेळायचा. माझ्या सगळ्या मित्रांना माझा चष्मा आवडला आणि चष्मा तर कुणालाही लागतो. मला आवडतो आई चष्मा. चिंकीच्या बोलण्यावर आई परत एकदा हैराण झाली. दुसऱ्या दिवशी रविवारी आई गट्टू आणि चिंकी सोबत बाजारात भाजी खरेदी करायला गेली. चिंकी आपला चष्मा घालायचा अजिबात विसरली नाही. बाजारात एक आजी रस्ता क्रॉस करत होती आणि बघून लक्षात येत होतं की त्या आजींची नजर कमजोर आहे आणि त्या नीट चालू शकत नाहीयेत. तेवढ्यात रस्त्याने जाणाऱ्या एका दादाने आजीला रस्ता क्रॉस करून द्यायला त्यांना मदत केली.
गट्टू, चिंकी आणि आईनेही पाहिलं आणि आई चिंकीला समजावत म्हणाली, बघितलं चिंकी, दृष्टी कमी झाल्यामुळे किती त्रास झाला. ती बिचारी रस्ता सुद्धा क्रॉस करू शकली नाही. आईच्या बोलण्यानं चिंकी एकदम भानावर आली. गट्टूला सुद्धा आईचं म्हणणं बरोबर वाटलं. गट्टू, चिंकी आणि आई बाजारातनं परत आले तेव्हा घरी गट्टू चिंकीची मावशी आली. चष्मीश चिंकी, ताई, चिंकीला चष्मा कधी लागला? हे चांगलं नाही ह. पुढे जाऊन तुला खूप त्रास होईल बाळा. चष्मीश चिंकी, तुला नेहमी तुझा चष्मा शोधत बसावं लागेल. मावशी मजा करत म्हणाली. चिंकीला जाणवायला लागलं होतं की ती चुकीचा विचार करत होती. ती म्हणाली, हो मावशी, पुढे जाऊन तर मी रस्ताही क्रॉस करू शकणार नाही. आई समजून गेली की तिच्या बोलण्याचा प्रभाव तिच्यावर झाला आहे. नाहीतर काय, शाळेतून आल्यावर गेम खेळत बसते आणि दृष्टी अधू झालीये. नाही आई, मी आता मोबाईलवर गेम खेळणार नाही. आई, मला चष्मा नेहमीसाठी काढायचा आहे. मला माझी दृष्टी तीक्ष्ण करायची आहे. हो चिंकी, उद्याच आपल्या योगा टीचरला दृष्टी तीक्ष्ण होण्यासाठी व्यायाम विचारून घे. हो रे, मला तर कमजोर माणसांची मदत करायची आहे. मला स्वतःलाच कमजोर नाही व्हायचंय. चष्मा तर जायलाच हवा. मी योगा करेन आणि नक्कीच माझा चष्मा काढेन. दुसऱ्या दिवशी चिंकी आपल्या योगा टीचर सोबत बोलली आणि तेज नजरेसाठी काही योगासनं शिकली. चिंकी रोज घराच्या टेरेसवर जाऊन योगा करत असे, ज्यामुळे सूर्याची किरणं डोळ्यावर पडायची. हळूहळू चिंकीच्या चष्म्याचा नंबरही कमी झाला. 1 महिन्यानंतर चिंकी आई बाबा आणि गट्टू सोबत डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेली, जिथे तिने अगोदर आपले डोळे दाखवले होते. क्या बात आहे चिंकी बेटा, तुझ्या डोळ्यांचा नंबर तर अगदी नॉर्मल झाला. हो, कारण चष्मीश चिंकीने तीक्ष्ण दृष्टीसाठी रोज योगा करायला सुरुवात केलीये. डॉक्टरांनी चिंकीचं कौतुक केलं आणि चिंकीनेही प्रॉमिस केलं की ती जास्त मोबाईल वापरणार नाही. गेटिंग फोटो क्लिक इन अ स्टुडिओ. आज गट्टू, चिंकी काहीतरी नवीन करणार आहेत. गट्टू आणि चिंकी दोघेही आरशासमोर अगदी चिटकून उभे होते. गट्टूने चिंकीला धक्का मारला. ओहो गट्टू, मला लागलं. थांब थोडंसं, मला पण तयार व्हायचंय. काय हे चिंकी, तू केव्हाची आरशासमोर उभी आहेस? मला थोडंही बघू देत नाहीस. माझे केस तर नीट आहे ना? गट्टू आणि चिंकीच्या भांडणाचा आवाज ऐकून आई खोलीमध्ये आली. गट्टू, चिंकी, हे काय चाललंय? आई सांग ना, मी कशी दिसतीये? आई, मी फ्रॉक घालू की पंजाबी ड्रेस? ओढणीचा ड्रेस फोटोमध्ये जास्त छान दिसेल ना? आई, मी निळी जीन्स घालू की काळी? सांग ना. तेवढ्यात बाबा तयार होऊन खोलीत येतात. गट्टू, चिंकी, आई तयार झाली की नाही? चला, आपल्याला फोटो स्टुडिओत जायचंय. आपल्या सगळ्यांचे पासपोर्ट फोटो आणि सगळ्यांचे सोबत छान फोटो काढू. हो बाबा, आम्ही तयार आहोत. मग काय होतं, गट्टू आणि चिंकी आई-बाबांसोबत फोटो स्टुडिओमध्ये फोटो काढण्यासाठी अत्यंत एक्सायटेड झाले आणि उड्या मारतच ते स्टुडिओत पोहोचले. हॅलो सर, सांगा, तुम्हाला कुठल्या प्रकारचे फोटो काढायचे आहेत? गट्टू आणि चिंकी फोटो स्टुडिओमध्ये लावलेले वेगवेगळे फोटो बघून खूप चकित झाले. बऱ्याच प्रकारच्या छोट्या मोठ्या फ्रेम्स लावल्या होत्या, ज्यात वेगवेगळ्या पोजेस घेऊन मॉडेल्स उभे होते. गट्टू बघ ना, किती छान पोस्टर्स लागली आहेत. मलाही असाच फोटो काढायचा आहे. मीही स्टायलिश फोटो काढेन आणि सगळ्या मित्रांनाही दाखवेन. गट्टू, चिंकी, शांत राहा रे. हो, आम्हाला सगळ्यांचे पासपोर्ट साईज फोटो आणि एक फॅमिली फोटो काढायचा आहे. ओके, थोडं थांबा, मी तुम्हाला आत बोलवतो. गट्टू, चिंकी, आई बाबा वेटिंग रूम मध्ये वेट करत होते. गट्टू उभा राहिला आणि अगदी स्टायलिश अंदाजात चिंकीला म्हणू लागला, चिंकी सांग, ही पोच कशी वाटतेय? मी असाच फोटो काढेन. चिंकीने सुद्धा स्वतःला स्टुडिओतल्या आरशामध्ये एकदा पाहिलं. गट्टू, अशा प्रकारचा फोटो नाही काढायचा आहे. पासपोर्ट साईज फोटोमध्ये फक्त तुझा चेहराच दिसणार आहे आणि अशा प्रकारची पोच काही कामाची नाही. चल, ये इथे बस. गट्टूने आपलं तोंड फुगवलं आणि तो बाबांच्या शेजारी जाऊन बसला. गट्टू आणि चिंकी आपला फोटो काढण्यासाठी इतके एक्सायटेड होते की दोघेही बसल्या बसल्या वेगवेगळ्या पोजेस देऊ लागले. चिंकी उभी राहिली आणि तिने स्टुडिओ रूम मध्ये जरा डोकावण्याचा प्रयत्न केला. ओहो, किती वेळ लागतोय. घामाने माझा चेहरा खराब होईल. माझा फोटो चांगला नाही येणार. चिंकी बाळा, शांत राहा. ते आपल्याला बोलवतील. इथे येऊन बस. फोटोग्राफर बाहेर आले आणि त्यांनी बाबांना स्टुडिओत बोलावलं.
ठीक आहे, आपण अगोदर सगळ्यांचे पासपोर्ट साईज फोटोज काढूयात. त्यानंतर एक फॅमिली फोटो होईल. तर सगळ्यात पहिल्यांदा कोणाचा काढायचा? गट्टू चिंकी गोंधळ करू लागले. मी जाणार सगळ्यात आधी. चिंकी मला जायचंय सगळ्यात आधी. आई सांग ना गट्टूला मला जाऊ द्यायला. चिंकी आधी गट्टूला जाऊ दे, मग तू जा. यस. शेवटी गट्टूला संधी मिळालीच. गट्टू हिरव्या पडद्याच्या समोर येऊन उभा राहिला, पण मागच्या पडद्याकडे वळून तो म्हणाला, अरे नाही, आपण हा पडदा बदलू शकतो का? मला लाल रंगाचा पडदा हवाय. नाही, पासपोर्ट साईज फोटोसाठी हिरवा पडदाच असतो. गट्टू, त्यांना त्यांचं काम करू दे. ठीक आहे, तर सरळ उभा राहा. गट्टूने फोटोग्राफरचं बोलणं तर ऐकलं, पण तो अगदी स्टाईलमध्ये दोन्ही हात आपल्या पॉकेटमध्ये घालून हसत उभा राहिला. ते बघून बाबांनी आपल्या डोक्यावरती हात मारून घेतला. गट्टू बेटा, सरळ उभा राहा. पासपोर्ट साईज फोटो काढायचा आहे, अगदी सरळ उभा राहा. फक्त समोर पहा आणि आपले डोळे झाकायचे नाहीत. फोटोग्राफरने गट्टूचा एक फोटो काढला, पण गट्टूने आपले डोळे मिटले आणि फोटो नीट आला नाही. मला परत एकदा काढावा लागेल. परत आपले डोळे बंद करू नको. यावेळी देखील गट्टूने आपले डोळे मिटले. फोटोग्राफरच्या भरपूर प्रयत्नानंतर शेवटी एक फोटो गट्टूचा निघाला. फोटोग्राफरने दीर्घ श्वास सोडला. गट्टू नंतर चिंकी कॅमेऱ्यासमोर येऊन उभी राहिली. चिंकी एकदम सरळ सरळ उभी राहिली. ते बघून फोटोग्राफर चिंकीला म्हणाला, थोडीशी स्माइल कर बेटा. आणि मग काय, चिंकीने अगदी छान स्माइल दिली आणि चिंकीचा एक छानसा फोटो निघाला. चिंकीनंतर आईबाबांचाही पासपोर्ट साईज फोटो काढण्यात आला. तुम्ही तुमचे पासपोर्ट साईज फोटोज पाहून घ्या, मग प्रिंट काढू. बाबांच्या सोबतच फोटोग्राफरने गट्टू आणि चिंकी आणि आईबाबा या सगळ्यांचे फोटोज दाखवले. मला माझा फोटो नाही आवडला. अजून एकदा काढा ना. काही गरज नाहीये. पासपोर्ट साईज फोटो झालाय. आता आपण एक फॅमिली फोटो काढू. ओके आई. गट्टू, चिंकी, आई आणि बाबा कॅमेऱ्यासमोर उभे राहिले. फोटोग्राफर काका, आता तरी पडदा बदला ना प्लीज. गट्टूच्या म्हणण्यानुसार फोटोग्राफरने हिरव्या पडद्यावर लाल पडदा केला आणि सगळ्यांना छान पोझिशनमध्ये उभं राहायला सांगितलं. मध्ये आईबाबा आणि दोन्ही बाजूला गट्टू आणि चिंकी उभे राहिले. से चीज. फोटोग्राफरने फोटो क्लिक केला आणि एका स्माइल सोबत एक परफेक्ट फॅमिली फोटो काढण्यात आला. आई बाबा, प्लीज मला फोटो काढायचाय माझ्या स्टाईल मध्ये. प्लीज एक फोटो काढू द्या ना. अच्छा ठीक आहे गट्टू, चांगल्या पोज मध्ये फोटो काढ. आणि चिंकी, तूही फोटो काढ. ये. गट्टू आणि चिंकीने वेटिंग रूम मधले पोस्टर नीट पाहिले आणि गट्टूने स्टायलिश अंदाजात पोज दिली आणि कॅमेऱ्यासमोर उभा राहिला. गट्टूने आपले हात पॉकेटमध्ये घातले. एक पाय वर उचलून एक छानशी स्माइल त्याने कॅमेऱ्यात दिली. फोटोग्राफरने गट्टूचा फोटो काढला. वा गट्टू, किती छान पोज दिलीये. मीही असाच फोटो काढणार. अरे नाही चिंकी, तू वेगळी पोच दे. चिंकी नाक फुगवून कॅमेऱ्याच्या समोर जाऊन उभी राहिली. फुगलेलं तोंड बघून फोटोग्राफर तसाही तिचा फोटो काढणार नव्हता. चिंकी बाळा, तुला फोटो नाही काढायचाय का? स्माइल कर, पोज दे. पण तरीही चिंकी अजिबात हसली नाही आणि पोजही दिली नाही. आता गट्टू कॅमेऱ्याच्या पाठीमागे उभा राहून वेगवेगळ्या प्रकारच्या हरकती करू लागला. आपल्या हातांनी चिंकीला चिडवू लागला. अशा प्रकारे विदूषकासारख्या हालचाली बघून चिंकीला हसू फुटलं आणि फोटोग्राफरने अशा प्रकारे चिंकीचा फोटो काढला आणि चिंकीचा अगदी गोड फोटो फोटोग्राफरला मिळाला. व्हेरी नाईस फोटो. बघितलं काका, तुम्हाला चीज म्हणण्याची गरजच नाही पडली. गट्टू, चिंकी आणि आजी आजोबा. एका छान संध्याकाळी आजी आणि आजोबा गावातल्या ग्राउंडमध्ये आले होते. तिथे मुलं खो खो खेळत होती. मी त्या वातावरणाला कंटाळून जाते. किती बरं झालं असतं जर पोरं इथे असती. मी समजू शकतो, पण आता काय करणार? त्यांचंही करिअर आहे, म्हणून तर ते शहरात गेलेत. हो, पण गट्टू आणि चिंकीला शहरात घेऊन जायची काय गरज होती? ते जर इथे असते तर केवढं एन्जॉय केलं असतं त्यांनी. अरे बाबा, त्यांना सुद्धा चांगलं एज्युकेशन मिळायला हवं ना. गावात चांगल्या शाळा नसतात. पण गावात आपण तर आहोत ना.
आपण त्यांना शिकवलं असतं आणि चांगले संस्कारही केले असते. रोज फोन तर करतात ते. हो, पण मला त्यांना भेटण्याची खूप इच्छा होतीये. असं वाटतं की ते लवकरात लवकर समर वेकेशन मध्ये येतील, तर आपण त्यांना बीचवर फिरायला घेऊन जाऊ. मी त्यांच्यासाठी छान छान मिठाई बनवेन आणि मी त्यांच्यासाठी झाडावरनं आंबे तोडीन. हो हो, आता स्वप्न बघणं थांबवा आणि घरी चला. आजी आजोबा घरीच निघाले होते की तेवढ्यात त्यांच्यासमोर एक गाडी येऊन थांबते आणि गाडीतून उतरून गट्टू चिंकी आजी आजोबांकडे धाव घेतात. आता तर आम्ही विचार केला होता पोरं कधी येतील, आणि हे काय, पोरं लगेच समोर. मला वाटलं फक्त मलाच भास होतोय. तुम्हाला सुद्धा मुलं दिसतायत का? हो बाबा, हो, आम्ही खरंच आलोय. हॅलो आई बाबा. आई बाबा आजी आजोबांच्या पाया पडतात आणि गट्टू चिंकी मात्र त्यांच्या अंगावर उड्या मारू लागतात. आजोबा, आम्ही आलो. आम्हाला तुम्हाला भेटायचं होतं म्हणून आम्ही हट्ट केला. आम्हालाही तुमच्या दोघांची खूप आठवण येत होती आई बाबा, म्हणून लगेच आम्ही आलो. आम्ही आता तेच बोलत होतो. आम्हाला मुलांची खूप आठवण येत होती. आजोबा, माझे आंबे कुठेत? अरे, आधी आतमध्ये चला, हातपाय धुवा, मग शेतामध्ये जाऊन खूप आंबे खा, ठीक आहे? जसे सगळेजण आतमध्ये जातात तेवढ्यात चिंकी बोलते. आजी, आता तू काहीच काम नाही करायचं. सगळी कामं आम्ही करणार. तुम्ही फक्त इथंच बसा आणि आम्हाला गोष्टी सांगा. अच्छा अच्छा, सांगा, कुठली गोष्ट ऐकायची आहे तुम्हाला? मला मोठ्या राक्षसाची गोष्ट ऐकायची आहे. मला अकबर बिरबलची गोष्ट ऐकायची आहे. आणि आजी अगदी छान प्रकारे त्यांना गोष्टी सांगता सांगता झोपवते. दुसऱ्या दिवशी सगळेजण मिळून कॅरम खेळत होते. आजोबा, ती पांढरी सोंगटी मारा, एकदम मस्त. एम लावा, एम. आजोबा, तुमचा नेम किती चांगला आहे, मला पण शिकवा ना. बोर झालोय, चला ना कुठेतरी फिरायला जाऊ. हो, आपण बीच वरती जाऊ शकतो. आपण बीचवर जाणार, आपण बीचवर जाणार. आणि सगळेजण बीचवर फिरायला जातात आणि खूप मजा करतात. आजोबा, हा एवढा मोठा समुद्र आणि एवढे मोठे प्राणी, हे कुठे संपतं? या मागे काय आहे? याच्या मागे दुसरा देश आहे. मला त्या दुसऱ्या देशात जायचंय. आपण कसं जाऊ शकतो? अरे मुलांनो, तुमचे आई बाबा हे गाव सोडून गेले तेव्हाच आम्हाला खूप वाईट वाटलं. आणि जर तुम्ही दुसऱ्या देशात निघून गेलात तर तुमच्या आई बाबांसारखं आम्हाला सुद्धा खूप वाईट वाटेल. तुम्ही लोक कायम आमच्या सोबतच राहा. तुम्ही आमच्या सोबत का नाही राहत? आम्हाला तुमची खूप आठवण येते. अरे, आम्हाला सुद्धा तुमची खूप आठवण येते. पण काय करणार, इथे शेतीवाडी पण सांभाळायची आहे ना. शेतीवाडी कोणी दुसऱ्याला द्या ना. तुम्ही आमच्या सोबत राहायला या ना. आमच्या मित्रांचे आजी आजोबा त्यांना पार्क मध्ये फिरायला घेऊन येतात. त्यावेळेला आम्हाला खूप वाईट वाटतं. जर तुम्ही आमच्या सोबत आला तर मुलांवरही चांगले संस्कार होतील. बाबा, आता तरी आमच्या सोबत चला. आता मुलंही ऐकत नाहीयेत. आजी आजोबा, तुम्ही आमच्या सोबत आलात तर आमच्याशी हवं तेव्हा खेळू शकाल आणि रोज तुम्ही आम्हाला गोष्टीही ऐकवाल. आम्ही तुम्हाला पसंत आहोत की नाही? चला ना आमच्या सोबत. तुम्हाला आमच्या सोबत यावंच लागेल, नाहीतर आम्ही इथेच थांबून जाऊ. बरं बाबा, ठीक आहे, आम्ही येतो तुमच्या सोबत. ये, फायनली आजी आजोबा आमच्या सोबत येणार. ये. आणि जसे सगळेजण घरी येतात तेव्हा संध्याकाळी गट्टू आणि चिंकीचं घर पूर्ण डेकोरेट होतं आणि आजी आजोबांना सरप्राईज देतात. वेलकम होम आजी आजोबा. मित्रांनो, खरे शिक्षक घरातली मोठी मंडळीच असतात. ते प्रेमानेच मुलांना अनुभव देतात. नवीन फॅमिली मेंबर. त्या दिवशी शनिवार होता. संध्याकाळ झाली होती. गट्टू चिंकी हॉलमध्ये खेळणी पसरून खेळत बसले होते. खेळ कमी आणि मस्तीच जास्त करत होते. मम्मी बघ ना, यानं माझ्या डॉलचे डोळे काढले.
मम्मी हॉलमध्ये आली आणि फरशीवर पसरलेली खेळणी बघून रागावली. गट्टू चिंकी, खूप मस्ती झाली. तुमचा पसारा आवरा आणि पुस्तकं काढा. पप्पा घरी यायची वेळ झाली आहे. मम्मी बस 5 मिनिट थांब. तुम्ही दोघं माझं ऐकताच कधी? असं बोलून मम्मी रागावून किचन मध्ये निघून गेली. थोड्या वेळाने दरवाजाची बेल वाजली. चिंकीने दरवाजा उघडला तर समोर पप्पा उभे होते. हाय पप्पा, आज तुम्ही उशिरा आला. पण पप्पांचं लक्ष चिंकीच्या बोलण्याकडे नव्हतं. ते बाहेर कोणाला तरी हाक मारत होते. अरे बाबा, आत ये ना. इतकं लाजायचं कशाला? चल ये, दूध प्यायचंय की नाही? पप्पांचं बोलणं ऐकून चिंकी कन्फ्यूज झाली. पप्पा, तुम्ही कोणाला हाक मारत आहात? तो घाबरेल. सोसायटी मध्ये नवीन आहे ना. चिंकी आवाज हळू करत बोलली. पप्पा, कोण घाबरेल? अरे तोच. त्याला नाव नाही आहे का? आतापर्यंत तर नाही. आपण त्याला नाव पण देऊ. पप्पा, तुम्ही काय बोलत आहात? नीट सांगा ना, कोण आलंय तुमच्या बरोबर? अरे, एक नवीन पाहुणा आलाय ज्याला पाहून तुम्ही आनंदाने नाचू लागाल. अरे बाबा, ये आत. कोणी काही करणार नाही तुला. तेवढ्यात गट्टू चिंकी जवळ येऊन उभा राहिला आणि बाहेर उभ्या असलेल्या पप्पांना पाहून म्हणाला, पप्पा, तुम्ही बाहेर का उभे आहात आणि बाहेर कोणाशी बोलत आहात? अरे बाबा, शेवटचं सांगतो आहे, आत ये, नाहीतर मी आत जाऊन दरवाजा बंद करेन. मग तुझ्यासाठी पुन्हा दरवाजा उघडणार नाही. यावर गट्टू चिंकी काही बोलतील या आधीच कुत्र्याचे एक छोटेसे गोंडस पिलू शेपटी हलवत पप्पांकडे धावत आले आणि पप्पांचे पाय चाटू लागले. कुत्र्याचे ते गोंडस पिलू पाहून गट्टू चिंकीचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि दोघेही जोराने ओरडले. तुमच्या मम्मीने ऐकलं तर मोठा प्रॉब्लेम होईल. पप्पा, हा पप्पी आपल्या सोबत आपल्या घरी राहणार आहे का? होय, आता हा आपल्या फॅमिली मधला नवीन मेंबर आहे. पण तुम्हाला इतका सुंदर पप्पी कुठे मिळाला? सोसायटीच्या बाहेर होता हा. माझ्या मागे मागे येत होता. मी त्याला हकलायचा खूप प्रयत्न केला, पण तरी पण माझ्या मागे मागे येतच होता. मग मला पण हा आवडला आणि म्हणून मी याला घरी घेऊन आलो. तुम्हाला माहितीये का, मला लहानपणी कुत्रा पाळायचा होता, पण माझ्या आईने कधी परवानगीच दिली नाही. म्हणून हा कुत्रा पाळून मला माझे लहानपणीचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. हे ऐकून गट्टू उदास होऊन म्हणाला, तुमच्या मम्मीने जसं नाही ऐकलं तसं आमची मम्मी पण नाही ऐकणार. तुम्हाला तर माहित आहे, मम्मीला कुत्रा अजिबात आवडत नाही. याबद्दल काय करायचं ते मी बघेन. चिंकी, तू जरा याच्यासाठी थोडस दूध घेऊन ये आणि मम्मीला कळणार नाही याची काळजी घे. चिंकी किचन मध्ये पळाली. मम्मी किचन मध्ये काम करत होती. पप्पा आले? हा, आले. मग जा पटकन त्यांना पाणी घेऊन दे. पप्पांना पाणी नाही, दूध पाहिजे आहे. दूध? आज अचानक दूध पाहिजे? हा, थंड दूध. पप्पांना थोडी ऍसिडिटी झाली आहे. तू जा, मी घेऊन आले. हे ऐकून चिंकी घाबरली. नाही मम्मी, तू तुझं काम कर, मी घेऊन जाते. असे बोलून चिंकीने एका छोट्याशा बाउल मध्ये थंड दूध घेतले. पप्पा बाउल मध्ये दूध पिणार का? ग्लास मध्ये घेऊन जा. नाही, पप्पांना बाउल मध्येच पाहिजे. चिंकी, तुझी तब्येत ठीक आहे ना? गुपचूप ग्लास मध्ये दूध घेऊन जा. नाही, बाउलच ठीक आहे. तू राहू देत, मीच घेऊन जाते. नाही नाही मम्मी, ग्लासच ठीक आहे. बिचारी चिंकी ग्लास भरून थंड दूध घेऊन हॉल मध्ये आली आणि पप्पा ग्लास मधून पपीला दूध पाजू लागले. पण पपीला हे नीट जमत नव्हते. चिंकी, बाउल आणायचा होतास. ग्लास मधून याला दूध पिता येत नाहीये. सॉरी पप्पा, मम्मी ऐकतच नव्हती. तेवढ्यात पपीने अचानक पप्पांच्या हाताला जोराचा झटका दिला आणि दुधाचा ग्लास हातातून निसटून खाली पडला आणि काचेचा ग्लास फुटून सगळं दूध फरशीवर पसरलं. हे पाहून सगळ्यांनी कपाळाला हात लावला. जे व्हायला नको होतं तेच झालं. आवाज ऐकून मम्मी बाहेर आली आणि समोरचं दृश्य पाहून सगळ्यांवर गरजली. तरीच मी विचार करत होते की तुम्हाला बाउल मध्ये दूध का प्यायचं आहे. चिंकी मला हॉल मध्ये का येऊ देत नाही? तुमच्याकडे 10 मिनिट आहेत. याला घरी आणलं आहे तर बाउल मधून दूध पाजा आणि जिथून आणलं तिथंच परत सोडून या. हे ऐकून गट्टू चिंकी रडून तिला मनवू लागले. मम्मी प्लीज राहू दे ना, किती क्यूट पप्पी आहे. मम्मी प्लीज,
तू जे म्हणशील ते सर्व आम्ही करू, पण प्लीज पप्पी राहू दे ना घरी. तुमच्या रडण्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. तुम्हाला माहित आहे ना मला कुत्रा आवडत नाही. पण आम्हाला आवडतात ना. तू काळजी करू नकोस, आम्ही याचं सर्व काही करू. खाणं पिणं, आंघोळ घालणं, सगळं काही. तुला काहीच त्रास होणार नाही. पण हा पपी इथून कुठेच जाणार नाही. अच्छा असं आहे तर मग डिस्कशन संपलं तर तुम्ही ठरवलंच आहे तर मी नाही म्हणणारी कोण आहे. असं म्हणून मम्मी किचन मध्ये निघून गेली. गट्टू चिंकी अजून सुद्धा उदास होते. अरे काळजी करू नका, तुमच्या मम्मीचा राग फार वेळ टिकत नाही. आणि हा पपी किती गोंडास आहे बघा. तुम्ही एक दिवस हा तुमच्या मम्मीला पण इम्प्रेस करेल. बरोबर बोललात तुम्ही पप्पा, खूप क्यूट आहे. पण आपण याला हा हा का म्हणत आहोत? याचं काहीतरी छानसं नाव ठेवूया ना. हा, टॉमी कसं वाटेल? हे तर खूपच कॉमन आहे. टायगर ठेवूया. तेवढ्यात पप्पा एकदम म्हणाले, मॅजिक. याचं नाव आपण मॅजिक ठेवू. हे नाव ऐकून गट्टू चिंकी इम्प्रेस झाले. वा पप्पा, मॅजिक एकदम वेगळं नाव आहे. हो ना मॅजिक? आणि तो पपी पण, सॉरी मॅजिक पण भू करत सहमती दर्शवू लागला. गट्टू चिंकी पळू लागले आणि मॅजिक शेपटी हलवत त्यांच्या मागे मागे धावत मस्ती करू लागला. चिंकी हे तू काय बनवतीयस? हा बघ माझा सुपर हिरो अवतार. तू हे बघ, हा आहे माझा सुपरवुमन अवतार. काय तुम्हालाही बनवायचा आहे स्वतःचा अवतार? तर मग प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरती जा आणि 3D Bear ऍपला डाउनलोड करा. आपला फोटो काढून ऍक्सेसरीज सिलेक्ट करा आणि बनवा स्वतःचं AR वर्ल्ड. हाइड अँड सीक. गट्टू चिंकीचंही अगदी तुमच्यासारखंच रुटीन बनलं होतं. घरून शाळा, शाळेतून घरी आणि घरून पुन्हा ट्युशन. इकडे आई बाबांचेही तेच हाल होते. आई सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्यांसाठी पळायची आणि बाबा दिवसभर ऑफिसमध्ये असायचे. पण या संडेला असं काहीच होणार नव्हतं, कारण रविवारच्या सुट्टीने सगळ्यांचा मूड फ्रेश केला होता. आपण आज पूर्ण 1 आठवड्यानंतर सगळे एकत्र निवांत बसलो आहोत. आज तर मजाच येईल. मला तर असं वाटतं की आज आपण सगळ्या शेड्यूलला सुट्टी देऊन मजा करायला पाहिजे. आज आपण हाइड अँड सीक खेळूयात. काय आई, काय म्हणतेस? त्यात काय मोठी गोष्ट आहे? मी तर रोज हाइड अँड सीक खेळते आणि मला शोधणाराही कोणी नसतं. असं थोडीच आहे. शाळेतून घरी आल्यावर मी तुला शोधत येतोच ना. बाबा सांगा ना, खेळायचं? बघूयात. बाबा फक्त एवढंच म्हणाले आणि बिचाऱ्या गट्टू चिंकीचा मूड खराब झाला. गट्टू चिंकी लंच करून आपल्या खोलीकडे चालले होते. तेव्हा त्यांच्या रूमच्या बाहेर बाबा उभे होते. मोबाईलमध्ये बिझी होते. गट्टू चिंकी त्यांच्याशी काही न बोलता पुढे जाऊ लागले. तेवढ्यात बाबा म्हणाले, अरे का जाताय? आपल्याला खेळायचंय ना? ये, तुम्ही खरं सांगताय? अरे हो बाबा. थँक्यू बाबा, पण आई कुठे आहे? तेवढ्यात पाठीमागून आई आली आणि त्यांनी मुलांना धप्पा दिला. धप्पा! आई, मी किती घाबरले होते. माझी बालमैत्रीण सुद्धा अशीच घाबरायची. ती बिचारी दुसरीकडे कुठेतरी बघायची आणि मी दुसरीकडून येऊन तिला धप्पा करायचे. अगं तू तुझं नको सांगूस. माझ्यासोबत खेळशील तर खेळायचीच नाहीस. अच्छा, असं काय करायचं? मी जेव्हा माझ्या मित्रांसोबत हाइड अँड सीक खेळायचो तेव्हा अशा ठिकाणी लपायचो की काय सांगू. संध्याकाळ व्हायची तरी कोणी मला शोधू शकायचं नाही. आज सुद्धा मला कोणी शोधू शकत नाही. तुम्ही तुमचा सोडा, माझं ऐका. अरे आई बाबा, बस बस बस. किती ऐकवाल? आपल्याला खेळायचं सुद्धा आहे. अरे हो, चला चला, 2 वाजलेत. मला संध्याकाळी मीटिंगला पण जायचंय. चला सांगा, कोण लपणारे आणि कोण शोधणारे? गट्टू शोधेल सगळ्यांना. त्याचीच आयडिया होती नाही? ठीक आहे, मी शोधतो. तुम्ही सगळे लपा. 1 2. अरे चीटिंग, लपू तर दे. अच्छा, जा. सगळेजण इकडे तिकडे पळाले आणि लपले. गट्टू काउंटिंग करत राहिला. 8 9 10. मी येतोय. याहू! गट्टू हळूहळू सगळ्यांना शोधू लागला.
अगोदर तर त्याला कोणी नाही दिसलं. मग नंतर डायनिंग टेबलच्या खाली आई लपलेली दिसली. गट्टू शांतपणे तिच्याकडे गेला आणि म्हणाला, काय आहे तू? ही तुझ्या लपण्याची जागा? गट्टू माझ्या बाळा, एक सिक्रेट सांगते, मला लपायला येतच नाही. एक काम कर, मला सोड आणि बाबांना पकड. त्यात चॅलेंज आहे. तुझ्या बाबांना सांगू नको आईने सांगितलं म्हणून. त्यांना सांग, आई मला अजून मिळालीच नाहीये, तुम्हीच मिळालात. गट्टू आईची मस्ती समजून गेला आणि चुपचाप निघून गेला. गट्टूच्या समोर प्रश्न होता की बाबांना कसं शोधायचं, कारण बाबांचं टॅलेंट तर लपण्यात आहे. त्यासोबत अलर्ट पण राहत होता, कारण चिंकी मांजरासारखी उडी मारून त्याला कधी धप्पा देऊ शकत होती. गट्टूने बाबांना खूप शोधलं, पण ते तरीही सापडत नव्हते. आयडिया. गट्टूने फोन काढून बाबांना फोन केला. हा, हॅलो गट्टू, बोल, काय झालं? बाबा सापडले, बाबा सापडले. बाबा बऱ्याच सामान असलेल्या स्टोअर रूम मध्ये दबून लपलेले होते. गट्टू, ही चीटिंग आहे. तू कॉल केलास म्हणून मी पकडलो गेलो. नाही नाही, चूक तुमची आहे. तुम्हाला माहिती होतं ना आपण खेळतोय आणि खेळात तर काहीही होऊ शकतं. तुम्हाला सावध असायला हवं होतं ना. तुम्ही बाबांच्या रोलमधून बाहेरच पडू शकले नाहीत म्हणून सापडलात. हे ऐकून बाबा हसायला लागले. तेवढ्यात आई आली. पकडला गेलात ना, मला माहिती होतं. तुम्ही जास्त वेळ लपू शकत नाही. अगं, तू कशाला बाहेर आलीस? अगं, तुम्हाला वाचवलं तरी असतंस. बाबा, आई तर तुमच्या आधीच पकडली गेलीये. चला, आता चिंकीला शोधा आणि हा राऊंड संपवा. ही चिंकी खूप चतुर आहे, सहजासहजी हाती लागणारच नाही. शेवटी मुलगी कोणाची आहे? चिंकी बेटा, अलर्ट रहा, बाबांच्या इज्जतीचा सवाल आहे. आणि अशा प्रकारे गट्टू चिंकीला शोधू लागला. खूप शोधून देखील गट्टूला चिंकी सापडत नव्हती. ही चिंकी तर खरंच खूप चलाख आहे. मला ही काहीतरी आयडिया करावी लागेल. कुठे लपू शकते चिंकी? रूम मध्ये? नाही नाही, बाथरूम मध्ये. तेवढ्यात गट्टूला जोरदार आयडिया येते. चटर पटर चिंकी खाते बटर चिंकी. फ्रीज मध्ये फ्लेवर्स मिळाले आणि कुठे जाईल चिंकी? काय बाबा, तुम्हाला काय वाटलं मी माझ्या बहिणीला शोधू शकत नाही? पहा गट्टू, खूप छान पहिला राऊंड क्लिअर केलास तू आणि खूप मजाही आली खेळून. मग काय तर. आणि हेही समजलं की बाबांना आता पहिल्यासारखं लपता येत नाही. हो, कामाचा ताण आणि मोबाईलचे ऍडिक्शन. पण आता दुसऱ्या राऊंड मध्ये बघ काय होतंय. आई, तू पण जरा किचन मधून बाहेर ये. इतरही जागा आहेत घरात लपण्यासाठी. आणि मी काय करू? हे ऐकून गट्टू हसत हसत म्हणाला, तू जशी आहेस तशीच राहा. तर ठीक आहे, सुरू करूयात नवीन राऊंड. चला, 1, 2. अरे अरे, ऐका, तुम्ही सगळे लपा, मी शोधते तुम्हाला. गट्टूने आधी मला पकडलं होतं. तुम्ही आम्हाला शोधू शकणार नाही. आणि संध्याकाळ होईल आणि तुमची मीटिंग सुद्धा आहे. खराब मूड घेऊन जावं लागेल. नाही, मीटिंग बिटिंग कॅन्सल. आज संडे यार, मजा येते. एन्जॉय करू दे. जा पोरांनो, लपा. 1, 2, 3. बाकी सगळे लपायला पळाले आणि अशा प्रकारे दुसरा राऊंड सुरू झाला. खऱ्याचं खोटं. खूप वर्षांपूर्वी कोण्या एका शहरात एक परिवार राहत होता. त्या परिवारात आई वडिलांशिवाय 7 वर्षांची मीनाक्षी आणि 8 वर्षांचा मनीष पण राहत होता. मनीष आणि मीनाक्षी दोघंही खूप खोटं बोलायचे. ते दोघं प्रत्येक गोष्टीत खोटं बोलायचे. हे घे. तू पण घे. मुलांनो, हे काय करताय? हा आवाज कसला येतोय? मला वाटतं आई बाबा येत आहेत. आता आपण काय करायचं? तेच जे आपण नेहमी करतो. सगळे कपडे असे विस्कटलेले का आहेत? तुम्ही दोघांनी रूमचा काय हाल केला आहे? पण आम्ही काहीच नाही केलं. हो आई, खिडकीतून काही माकडं घरात आली आणि हे सगळं त्यांनीच केलंय. अशा प्रकारे ती दोघं प्रत्येक गोष्टीत खोटं बोलायची. आई वडील त्यांच्या या सवयीमुळे खूपच त्रासात होते. एके दिवशी आई बाबा कुठल्या तरी कामानिमित्त बाहेर गेले होते आणि मुलं घरात एकटी होती. ती दोघं आपल्या खोलीत बसून शाळेचा अभ्यास करत होती. तेव्हा त्यांना बाहेरच्या खोलीतून काहीतरी पडल्याचा आवाज ऐकायला आला. दादा, आपल्या हॉलमधून हा आवाज कसला येतोय?
मला वाटतं घरात चोर घुसलेत. चोर? आता आपण काय करायचं? घरात आई बाबा पण नाहीये. हळू बोल. जर चोरांनी ऐकलं तर ते आपल्याला पण पळवून त्यांच्या सोबत घेऊन जातील. दादा, मला खूप भीती वाटतेय. मला चोरांसोबत नाही जायचंय. तू चिंता नको करूस, मी आत्ता बाबांना फोन करतो. असं बोलून मनीषने बाबांना फोन लावला, पण बाबांचा फोन बंद होता. कदाचित बाबांचा फोन बंद आहे. आता आपण काय करायचं? मला वाटतं आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. पण काय? मी काहीतरी विचार करतो. असं बोलून मनीष विचार करायला लागला. थोडा वेळ विचार केल्यानंतर तो म्हणाला, आता आपल्यालाच काहीतरी करून या चोरांना पळवावं लागेल. पण कसं? जर आपण ह्यांना विश्वास दिला की घरात आपल्याशिवाय मोठे लोक पण आहेत तर ते पळून जातील. हा, हे बरोबर आहे. चल माझ्यासोबत आणि जसं मी सांगतो तसंच तू कर. ठीक आहे दादा. ती दोघं आपल्या खोलीतून बाहेर आली आणि त्यांनी बघितलं की त्यांच्या घरातलं सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं आणि चेहऱ्यावर काळ्या रंगाचा मास्क घालून 2 चोर आजोबांच्या खोलीकडे चालत जात होते. हे बघून मनीष धावतच बाहेरच्या खोलीकडे आला आणि आपल्या खोलीकडे तोंड करून जोरात बोलायला लागला. मीनाक्षी, तू असं ऐकणार नाहीस. थांब, मी आत्ता बाबांना बोलवतो. बाबांचं नाव ऐकून चोर घाबरले आणि वरच्या खोलीच्या दिशेने धावले. मीनाक्षी पण बाहेरच्या खोलीत आली आणि चोरांना वरच्या खोलीकडे धावताना बघून जोरात म्हणाली, तू काय बाबांना माझं नाव सांगणार? थांब, मी आत्ता आजोबांना वरून बोलवते. आजोबांचं नाव ऐकून चोर घाबरले आणि स्वयंपाकघराकडे धावायला लागले. यावर एकदा पुन्हा मनीष जोरात ओरडून म्हणाला, आजोबा काय करणार आहेत? थांब, मी आत्ता स्वयंपाकघरातून आजीला बोलवतो. तीच तुला नीट समजावेल. यावर चोर घाबरून सोफ्याच्या मागे लपले. तू तर म्हणाला होतास की लहान मुलाच्या ऐवजी घरात कोणीच नाहीये. इथे तर सर्वच आहेत. मी घरातल्या सर्व मंडळीला घरातून बाहेर जाताना माझ्या डोळ्याने पाहिलं. कळत नाही ते परत कसे आले. आता आपण काय करायचं? चल पळून जाऊया. असं बोलून दोन्ही चोर दरवाजाकडे धावायला लागले. तेव्हा मीनाक्षी एकदम ओरडून म्हणाली, थांबा, मी आत्ता पोलीसवाल्या काकांना बोलवते. ते बाहेरच थांबलेत. ते तुम्हाला त्यांच्या जेलमध्ये टाकतील. अरे, यांचे पोलीस मध्ये असलेले काका बाहेरच उभे आहेत. चल लवकर खिडकीतून पटकन पळून जाऊ. असं बोलून दोन्ही चोर खिडकीतून उडी मारून पळून गेले. चोरांना असं पळताना बघून मनीष आणि मीनाक्षी खूप खुश झालेत. आपण चोरांना पळवलं. तेव्हाच त्यांचे आई बाबा सुद्धा परत आले. घरातलं सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं पाहून आई रागात म्हणाली, घराची ही अवस्था कोणी केली? मुलांनी आई वडिलांना सगळी घडलेली हकीकत सांगितली. आई, हे सगळं आम्ही केलं. हो आई, घरात 2 चोर घुसले होते. महागड्या वस्तू शोधण्यासाठी त्यांनीच हे सगळ्या वस्तू इकडे तिकडे टाकल्यात. अच्छा, पण मला तर कोणीच चोर दिसत नाहीये. हो, कुठे आहेत ते चोर? चोरांना तर आम्ही पळवून लावलं. हे ऐकून आई वडिलांना असं वाटलं की नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा मुलं खोटं बोलतायत. त्यांनी मुलांना रागवत म्हटलं, मला माहित आहे तुम्ही नेहमीप्रमाणे माझ्याशी खोटं बोलत आहात. हे सगळं तुम्ही दोघांनीच केलंय आणि आता स्वतःची चुकी लपवण्यासाठी नेहमीसारखं खोटी गोष्ट सांगतायत. मुलांनी त्यांना खूप समजवलं. नाही, आम्ही खरं बोलतोय. हे सगळं त्या चोरांनी केलंय. आम्ही खोटे नाही बोलत आहोत. पण आई बाबांनी त्यांचं बोलणं ऐकलंच नाही. तुम्ही दोघं शिक्षेपासून वाचण्यासाठी खोटं बोलताय, पण यावेळी तुम्हाला शिक्षा नक्की मिळेल. आणि तुमची शिक्षा ही असेल की तुम्ही आता हे सगळं व्यवस्थित करणार. असं बोलून आई वडील आपल्या खोलीत निघून गेले. तोपर्यंत मनीष आणि मीनाक्षीला कळलं होतं की खोटं बोलणं किती चुकीचं आहे ते. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते दोघं रडताना म्हणाले, आपल्या खोट्या बोलण्याच्या सवयीमुळे आई बाबांना आपल्यावर विश्वास बसत नाहीये. कदाचित खोटं बोलल्याने असंच होतं. आणि त्यानंतर त्या दोघांनी ठरवलं की आजपासून आपण कधीच खोटं नाही बोलायचं. अशा प्रकारे मनीष आणि मीनाक्षीला त्यांची शिकवण मिळाली आणि त्यानंतर ते कधीच खोटं बोलले नाही.
तर मुलांनो, या गोष्टीवरून आपल्याला ही शिकवण मिळते की आपण कधीच खोटं बोलू नये. कारण सतत खोटं बोलल्याने जर आपण खरंही बोललो तरी इतरांना आपलं बोलणं खोटंच वाटतं. मस्तीमुळे झालेले नुकसान. कुणी एकेकाळी एका शहरात 8 वर्षांचा गौरव आणि 7 वर्षांची रुही आपल्या आई वडिलांसोबत राहत होती. ती दोघं दिवसभर मस्ती करत असायचे. पण मस्ती करताना ते हे बघत नव्हते की कधी त्यांच्या मस्तीमुळे कुणाला त्रास तर होत नाहीये ना. मुलांनो, मी तुमच्या वडिलांना भेटायला आलोय. तुमचं घर कुठे आहे? काका, माझं घर ते आहे. ठीक आहे. अशाच प्रकारे ते नेहमीच मस्ती करायचे. एके दिवशी त्यांचे आई बाबा तयार होऊन कुठेतरी जात होते. जाण्यापूर्वी त्यांनी मुलांना म्हटलं, मुलांनो, आम्ही तुमच्या आत्याच्या घरी चाललोय. जोपर्यंत आम्ही नाही येत, तुम्ही दोघं स्वतःवर लक्ष ठेवा. आणि तुमचा शाळेचा घरचा अभ्यास पूर्ण करून घ्या. लक्षात आहे ना, पुढच्या आठवड्यापासून तुमच्या परीक्षा सुरू होत आहेत. तुम्ही चिंता करू नका आई, आम्ही दोघं स्वतःकडे लक्ष देऊ. आणि शाळेचा घरचा अभ्यास पण करू. हो, आणि मस्तीमध्ये काही चुकीचं नका करू. ठीक आहे बाबा. ठीक आहे, आम्ही निघतो. असं बोलून आई बाबा निघून गेलेत. आई बाबा गेल्यावर दोघांनी शाळेचं होमवर्क पूर्ण केलं. होमवर्क पूर्ण झाल्यावर गौरव म्हणाला, चल आता थोड्या वेळ आपण खेळूया. असं बोलून गौरवने आपल्या अलमारीतून बॉल काढला आणि दोघं खेळायला लागलीत. अचानक गौरवने बॉल जोरात फेकला, पण तो बॉल रुही पकडू शकली नाही आणि तो बॉल खिडकीतून बाहेर गेला. रुही, तू बॉल का नाही पकडलास? दादा, मी प्रयत्न केला होता, पण तुम्ही बॉल खूप जोरात फेकला. ठीक आहे, पण मग आता आपण कसं खेळणार? ते दोघं विचार करायला लागले. तेव्हा गौरवला एक आयडिया सुचली. आयडिया! तो धावतच आपल्या नोटबुक जवळ गेला. त्याने नोटबुक मधून एक ब्लँक पेज फाडलं आणि त्याचा बॉल बनवून रुहीकडे फेकला. आता आपण असं खेळूया. ठीक आहे, मग मी पण असंच खेळणार. असं बोलून रुही आपल्या नोटबुक जवळ गेली आणि तिने ब्लँक पेज फाडून त्याचा बॉल बनवला आणि तो गौरवच्या अंगावर फेकला. अच्छा, आता तू बघ मी काय करतो. आणि मग बघता बघता दोघांनी पण आपल्या नोटबुक्स मधून ब्लँक पेजेस फाडले आणि त्याचे बॉल बनवले आणि एकमेकांवर फेकायला लागले. हे घे. तू पण घे. मग गौरवने आपल्या नोटबुक मधून 4 पेजेस फाडलेत आणि त्याचा मोठा बॉल बनवून रुहीच्या अंगावर जोरात फेकला. हे घे मोठा बॉल. रुहीने 4च्या ऐवजी 5 पेजेस फाडलेत आणि त्याचा एक मोठा बॉल बनवून गौरवच्या अंगावर फेकला. तू पण घे, तुझ्यापेक्षा मोठा बॉल. असं करता करता त्यांनी लक्षच दिलं नाही आणि आपल्या अभ्यासाची पानं सुद्धा फाडून त्यांनी एकमेकांवर बॉल बनवून फेकले. आता माझी बारी. आता माझी बारी. असं करता करता त्या दोघांनी आपल्या नोटबुक फाडून टाकल्या. जेव्हा त्या नोटबुक मधली सगळी पानं संपली तेव्हा गौरवचं लक्ष खोलीकडे गेलं. खोलीत पसरलेल्या कागदांच्या बॉलकडे बघून तो म्हणाला, रुही, जर आईने हे सगळं बघितलं तर ती आपल्याला खूप रागवेल. हा दादा, तू बरोबर बोलतोयस. चल लवकर हे साफ करूया. त्या दोघांनी घाईघाईत सगळी कागद उचललीत आणि डस्टबिन मध्ये टाकलीत आणि नंतर काही दिवसांनी मस्तीत केलेल्या ह्या चुकीला ती दोघं विसरून गेली. एका आठवड्यानंतर जेव्हा त्यांची शाळेची परीक्षा जवळ आली होती तेव्हा आई म्हणाली, गौरव, रुही, लवकर आपल्या शाळेच्या बॅग्स घेऊन इकडे या. आज मी तुम्हाला शिकवणार आहे. उद्यापासून तुमच्या परीक्षा सुरू होत आहेत, म्हणून आजपासून मी रोज तुम्हाला शिकवणार आहे. गौरव, आधी तू तुझी वही दे. गौरवने आपली नोटबुक काढून आईला दिली. आईने प्रेमाने नोटबुक उघडली, पण नोटबुक उघडताच त्यांनी बघितलं की त्यात एकही पेज नाहीये. त्यांनी रागात गौरवला म्हटलं,
गौरव, सगळी पानं गेली कुठे? यात तर एक पण पान नाहीये. मला काहीच माहित नाही आई. रुही, तू तुझी वही दाखव. रुहीने आपली नोटबुक आईला दिली. आईने ती नोटबुक उघडली तर ती सुद्धा पूर्णपणे रिकामी होती. तुझ्या वहीत पण काही नाहीये. मला खरं खरं सांगा, तुम्हा दोघांच्या वयांना काय झालं? गौरव आणि रुहीला काहीच कळत नव्हतं की त्यांच्या नोटबुक्सना नेमकं काय झालं. तेव्हा अचानक गौरवला त्या दिवशी कागदाचे बॉल केल्याचं आठवलं. त्याने घाबरतच आईला सांगितलं, आई, त्या दिवशी जेव्हा आम्ही बॉलने खेळत होतो तेव्हा आमचा बॉल खिडकीतून बाहेर चालला गेला. म्हणून आम्ही आमच्या नोटबुक मधून पेजेस फाडलेत आणि त्याचा बॉल बनवून खेळायला लागलो. त्यामुळेच सगळी पानं फाटलीत. काय? तुम्ही सगळे धडे फाडून टाकले? आईने रागवलेलं बघून रुही आणि गौरव रडायला लागले. आई, आम्ही तर फक्त मस्ती करत होतो. आम्ही लक्षच दिलं नाही की मस्ती मस्तीत आमचे सगळे लेसन्स पण फाटलेत. त्या दोघांना रडताना बघून आईला पण खूप वाईट वाटलं. त्यांनी मुलांना प्रेमात समजावत म्हटलं, मुलांनो, मस्ती करणं चांगली गोष्ट आहे, पण मस्ती करताना आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की मस्तीमध्ये आपण काही असं करू नये की ज्यामुळे आपल्याला मोठं नुकसान होईल. तुम्ही दोघांनी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आईने प्रेमाने समजावल्यावर रुही आणि गौरवला मस्तीचा खरा अर्थ कळला. वी आर व्हेरी सॉरी मम्मी. आम्ही इथून पुढे तुमची गोष्ट नेहमी लक्षात ठेवू. पण आता आम्ही अभ्यास कसे करणार आई? हो ना, आमच्या नोटबुक मध्ये तर एक पण लेसन शिल्लक नाहीये. त्याची काळजी करू नका, मी तुम्हाला पुस्तकातून शिकवेन. चालेल आई. अशा प्रकारे गौरव आणि रुहीला मस्तीचा खरा अर्थ कळला आणि त्यानंतर त्यांनी कधीच अविचारीपणे मस्ती केली नाही. नवीन खोली. गट्टू आणि चिंकी आपल्या खोलीमध्ये अभ्यास करत असतात. त्यामुळे छतावरून ओलाव्यामुळे एक पोपडा खाली पडतो. अरे, हे काय झालं? हे कसं पडलं? थांब, आई बाबांना सांगूया. आई बाबा, इकडे या ना. हो आई. अरे, काय झालं? का ओरडताय? चिंकी आईला हाक मारते आणि आई बाबा दोघेही त्यांच्या खोलीत येतात. चिंकी, काय झालं? एवढ्या मोठ्याने का आवाज देतेयस? बघा ना बाबा, भिंतीवरून तो थर कसा पडला. सगळा रंगच खराब झाला. बघ ना आई. याला आर्द्रता म्हणतात बाळा. जेव्हा भिंती ओलावा शोषून घेतात तेव्हा असं होतं. हो बाळा, आणि जवळपास काही पाण्याचं लिकेज असेल तरी असं होतं. आपल्या इथे लिकेज तर नाहीये, पण या वर्षी पाऊस जोरदार झाला होता ना, थंडी वाढल्यामुळे असेल. ऐका ना, मी असा विचार करतेय, 3 वर्ष झाली आहेत या रूमला बनवून. आता आपण हिला रिनोव्हेट करण्याची वेळ आलीये. हो, बरोबर बोलतेस. मी उद्याच कारागीर आणि पेंटर्सना बोलवून घेतो. पाऊसही थांबलाय. हीच योग्य वेळ आहे रूम नीट करण्याची. वाव, आता आपली रूम एकदम नव्यासारखी होऊन जाईल. हो बाळा, किती मजा येईल ना गट्टू. मी तर गुलाबी रंग लावणार आहे. गुलाबी रंग अजिबात नाही. घ्या, कारागीर अजून आले नाहीयेत आणि यांची भांडणं सुरू. दुसऱ्या दिवशी रूम मध्ये कारागीर आणि पेंटर येतो. दोघेही सगळ्या भिंती नीट चेक करीत असतात. जास्त काही ताण नाहीये. याला थोड्या डागडुजीची आणि रंगरंगोटीची गरज आहे. ठीक होऊन जाईल एकदम. यावेळेला कलर जरा चांगला वापरा तुम्ही. हो, कलर शेड तुम्ही निवडून सांगा. साधारण 4 डबे लागतील. मी केशियन पेंट लावेन. हो, ठीक आहे, काही हरकत नाही. यावर आपण नंतर बोलू. चला, गट्टू आणि चिंकी, तोपर्यंत कलर शेड पाहूयात. चल, आपण रंगांच्या शेड्स बघू. हो, चल. निळा रंग. गुलाबी रंग मी सांगितलंय. हा, दोघेही उशी घेऊन भांडू लागतात. हे पाहून आई थांबवण्याचा मध्ये प्रयत्न करते. अरे अरे, भांडू नका तुम्ही. आपण रूमला बेस्ट रंग देऊ आणि सगळ्यात सुंदर रिनोव्हेट करू. बाबा कारागिराशी आणि पेंटरशी बोलून नंतर आपल्या खोलीत परत येतात. घ्या बाबा, आता मी माझ्या पद्धतीने तर सगळी डील पक्की केलीये. परवापासून ही लोक कामाला लागतील. साधारण 1 आठवड्याभरामध्ये सगळी रंगरंगोटी होऊन जाईल. पण आतलं सामान आपण स्वतःच रिनोव्हेट करू. ह्यावेळी डिझायनरला नका बोलवू. ठीक आहे. 2 दिवसांनी कारागीर आपल्या मजुरांसह कामाला लागतात.
गट्टू आणि चिंकी देखील तोपर्यंत आईबाबांच्या खोलीतच असतात. काका, सगळ्यात आधी तुम्ही काय करणार? बेटा, जो जुना कलर आहे तो खरवडून आम्ही वेगळा करू आणि जिथे जिथे काही प्रॉब्लेम आहे तिथे आम्ही थोडंसं पुट्टी आणि सिमेंट लावून पॅक करून टाकू. मग रंग कधी देणार? सगळं स्वच्छ झाल्यावर आणि सगळी डागडुजी झाल्यानंतर तिथे कलर करू. आणि 2-3 दिवस सतत काम चालू असतं. गट्टू आणि चिंकी हे सगळं बघत असतात आणि आपल्या रूमला नवा रंग येताना देखील बघत असतात. तिकडे आई देखील खुश होत असते की आता दोघांची रूम पुन्हा नव्यासारखी दिसणार. आई, किती मजा येईल ना. मी आता उजव्या बाजूला कपाट ठेवेन. ठीक आहे. आणि गट्टू, तुझी अशी काही खास इच्छा? आधी रूम तयार तर होऊ दे आई, मग आपण मिळून सजवूयात. एका आठवड्याच्या आत गट्टू आणि चिंकीची रूम अगदी मस्त सेट होते आणि आपण पाहतोच की गट्टू आणि चिंकीच्या चॉईसचा विचार करता पेंटरने स्काय ब्ल्यू आणि पिंक दोन्ही कलरचा वापर केलेला आहे. दोघही बाजूला व्हा, मी तुमचा बेड सेट करतो. आई सुद्धा सामान आणून आणून पसारा टाकते. चिंकी देखील आपला डॉल सेट एका कोपऱ्यात सजवत असते. तर तिकडे गट्टू देखील बास्केटबॉलच्या बास्केटला पुन्हा एकदा सेट करतो. ही बास्केट एवढ्याच उंचीवर ठीक आहे, नाहीतर सारख्या उड्या मारल्या तरी टार्गेट नाही मिळणार. गट्टू, काही नवीन सामान देखील आपल्या आईसोबत चेक कर. आपण ऑर्डर करू. ठीक आहे बाबा. बाबा, मला अजून एक छोटं कपाट द्या ना. त्यामध्ये मी सगळी खेळणी ठेवेन. ठीक आहे बेटा, या रविवारी आपण जाऊयात बाजारात. तुम्हाला दोघांना आपल्या रूम साठी काय काय लागतंय त्याची लिस्ट करा. तर मी ऑफिसला निघतोय. बाबा ऑफिसला गेल्यानंतर गट्टू आणि चिंकी दोघही आपल्या सामानाची लिस्ट बनवत असतात. काही नावं वाचून आई म्हणते, अरे, ह्यातलं बरचसं सामान ऑनलाईनच मिळेल, अमेझॉन आणि झिमकार्डवर. आत्ता आणते माझा फोन. तुम्ही दोघं तुमचं आवडीचं सामान निवडा. वाव! आई ॲप उघडून बसते आणि त्यात सामान बघत असते. आई, हे पेंटिंग, हे डॉल हाऊस आणि हा किचनचा सेट ऑर्डर कर ना. हो, आणि माझ्यासाठी ते एक पेंटिंग ज्यामध्ये मेसी आहे आणि सोबत नवीन फुटबॉल नेट सुद्धा. मी आधी तेच सामान निवडेल जे गरजेचं आहे. चिंकी, तुझा किचन सेट नंतरही येऊ शकतो, आता गरज नाहीये त्याची. ठीक आहे आई. आई, आधीचं स्टडी टेबल आता जुनं झालंय, आपण तेही ऑर्डर करू शकतो. नक्कीच, पण आपण ते ऑनलाईन ऑर्डर नाही करणार. ते घेण्यासाठी आपण बाबांसोबत बाजारात जाऊ. हो, तेच जास्त चांगलं पडेल. मी सगळ्या टेबल खुर्चीवर बसून बघेन. हळूहळू ऑनलाईन सामान येऊ लागतं आणि गट्टू चिंकी ते खोलीमध्ये लावू लागतात. खोली किती छान दिसतीये ना गट्टू. हो चिंकी. रविवारी सगळेजण बाजारात जातात. फर्निचर शॉप मध्ये जाण्यापूर्वी आपण पाणीपुरी खाऊया. बाबा हे ऐकून हसू लागतात आणि सगळ्यांना अगोदर फूड स्टॉलला नेतात. अगोदर पेट पूजा, मग काम दूजा. नंतर सगळे फर्निचर शॉप मध्ये जातात. गट्टू आणि चिंकी वेगवेगळ्या टेबल आणि चेअर्सवर बसून बघत असतात. अरे, हा टेबल किती छान आहे. यामध्ये एखादं रॅक लागू शकेल वेगळं? हो लागेल. तुम्ही अगोदर पसंत करा, नंतर आम्ही याला कस्टमाइज करून देऊ. आई, मला तो टेबल आवडला. त्यामध्ये वरती एक बोर्ड पण आहे. ठीक आहे बाळा, तुझ्यासाठी ते घेऊया. तुम्ही फक्त सामान निवडा, घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमची. अशा प्रकारे सामान ऑर्डर करून सगळेजण घरी येतात. दुसऱ्या दिवशी टेम्पोनं सगळं सामान घरी येतं. आई, आमचा टेबल आला. मग काय, गट्टू आणि चिंकी दुसऱ्या दिवशी आपापल्या टेबलला सेट करून बसलेले असतात. दोघे खूपच खुश असतात. त्यांची रूम आता पूर्णपणे रिनोव्हेट झाली होती. आई आणि बाबा त्या दोघांना टेबलवर बसलेलं पाहून खूप खुश होतात. ताजमहाल ट्रिप. एकट्यामध्ये टीव्ही बघण्यात काही मजा येत नाही, त्याहून दुप्पट मजा मित्रांबरोबर टीव्ही बघण्यात आहे. कारण की टीव्ही बघता बघता खूप साऱ्या गप्पा आणि मस्ती पण होत असते. गट्टू चिंकी त्यांच्या मित्रांसोबत घरी बसून टीव्ही पाहत होते. चला मित्रांनो, आम्ही तुम्हाला घेऊन जातोय इंडियन मॉन्युमेंट्सच्या दुनियेमध्ये, जिथे ताजमहल, कुतुब मिनार, चार मिनार जसे अद्भुत मॉन्युमेंट जवळून पाहूया आणि त्यांच्याविषयी भरपूर रोचक गोष्टी देखील ऐकूया. तर राहा आमच्या सोबत तुमच्या आवडत्या चॅनलवर, आई इंडियावर. सगळी मुलं टीव्ही समोर डोळे, कान आणि ध्यान देऊन बसले होते आणि कार्यक्रम बस आता सुरूच होणार होता. आणि तेवढ्यात अचानक टीव्हीचा स्क्रीन ब्लॅक झाला. अरे यार, या लाईटांना पण आत्ताच जायचं होतं. अगं नाही तर काय, एवढा चांगला प्रोग्राम सुरू होता. घरी बसल्या बसल्या आपल्याला ताजमहल बघण्याची संधी मिळत होती. या लाईटने ना सगळी वाट लावली.
अशा प्रकारे सगळी मुलं नाराज होऊन गप्पा मारू लागली. तेवढ्यात मम्मी आली. काय झालं बाळांनो? काय एवढे नाराज आहात? मम्मी, टीव्हीवर ना एक छान कार्यक्रम सुरू होता. इंडियन मॉन्युमेंट्स दाखवणार होते. प्रोग्राम सुरू पण नाही झाला आणि लाईट गेली ग. अरे मग यात एवढं काळजी करण्यासारखं काय आहे? मॉन्युमेंट्स तर मी तुम्हाला आत्ताही दाखवू शकते. संध्याकाळी पप्पा घरी आल्यावर मम्मी म्हणाली, मला वाटतं आपण गट्टू चिंकीला घेऊन ताजमहालची एक ट्रिप प्लॅन केली पाहिजे. अगं हो का नाही, नक्की जाऊया ना. मलाही माझ्या दिल्लीवाल्या क्लायंट सोबत काही मीटिंग करायच्या आहेत. तिथूनच पुढे आग्र्याला जाऊया आणि मग ताजमहाल पण बघून घेऊ. गट्टू चिंकीनी मम्मी पप्पांचं हे म्हणणं ऐकलं तेव्हा त्यांना स्वर्गही ठेंगणा झाला. मग काय, एके दिवशी गट्टू पिंकी प्लेन मध्ये बसून मम्मी पप्पांसोबत दिल्लीच्या दिशेने निघाले. सर्वजण दिल्लीला आले. तिथनं एक प्रायव्हेट कार घेतली आणि मग आग्र्याच्या दिशेने कूच करू लागले. वाव, किती ब्युटिफुल शहर आहे हे आग्रा. आग्रा शहर खूपच सुंदर आहे, पण ताजमहालाने आग्र्याचं नाव अजूनच सुंदर बनवलंय. जोही ऐकतो त्याचं मन ताज ताज होऊन जातं. ओहो, शायरी. पप्पा, ताजमहालला जगातल्या 7 आश्चर्यांपैकी एक का मानलं जातं? आता मी काही सांगणार नाही, तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहून घ्या. आणि मग जसे गट्टू चिंकी ताजमहालच्या समोर उभे राहिले त्यांचे तर डोळेच विस्फारले. ओ, वंडरफुल, ब्युटिफुल, सो 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 नाईस. ताजमहालची ब्युटी आणि शायनिंग बघून मी तर अगदी ब्लँक झाले. गट्टू चिंकी पाहत होते जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य. यमुना नदीच्या किनाऱ्यावर हिरव्यागार आणि संपन्न जागेवर उभा 4 सुंदर मिनारांमध्ये कैद संगमरवराचा अनोखा तुकडा ताजमहाल. बेटा, ताजमहाल एक अशी वास्तू आहे जिला जगभरातून लोक बघण्याचं स्वप्न उराशी बाळगून येतात. आपल्या देशाचा अभिमान आहे ताजमहाल. मग मम्मी पप्पांनी एक गाईड हायर केला आणि गाईडच्या सोबतच गट्टू चिंकी देखील ताजमहालातील एक एक गोष्ट, एक एक अदा अगदी बारकाईने पाहू लागले. ताजमहाल शहाजहान नावाच्या एका शासकाने त्याची पत्नी मुमताज हिच्या आठवणीत बनवला होता. मुमताज देवाघरी गेली तेव्हा शहाजहानला खूप दुःख झालं. दुःखातनं बाहेर येण्यासाठी या वास्तूचं निर्माण केलं. आतमध्ये त्याने त्याच्या पत्नीची कबरही बनवली. जेव्हा जेव्हा शहाजहान ताजमहालला बघायचा तेव्हा त्याला असं वाटायचं की मुमताज तिकडे आहे. अशा प्रकारे गाईड ताजमहालचा कोनान कोपरा आणि त्याची माहिती देखील सांगत चालला होता. आता नीट बघितलं ना तर ताजमहाल हिंदुस्थानी, इस्लामिक आणि पारशी कलेचा एक अनोखा संगम आहे. कारागिरांनी त्यांच्या कारिगिरीचं एक अनोखं आणि खूप छान प्रदर्शन केलंय. प्रत्येक भिंत, प्रत्येक कोना आणि संगमरवरावर छापलेली प्रत्येक नक्षी फारच युनिक आहे. गट्टू चिंकी, ताजमहालासाठी जो संगमरवर आणला गेला तो आपल्या राजस्थान राज्यातील मकरानामधनं आहे. तिथला संगमरवर दगड नाही, हिरा आहे आणि त्याच हिऱ्यापैकी एक अनोखी चमक मिळाली आहे ताजमहाल. गट्टू चिंकी तर पहिल्यांदाच ताजमहाल पाहत होते. जसे ते आतमध्ये ताजमहालात आले, आतील ब्युटी आणि थंडाव्याने त्यांचं मन मोहून गेलं. गरम किती होतंय, पण तरीही किती थंड वाटते इथे. हो, एसीची काही गरजच नाहीये इकडे तर. खरोखरच मानावं लागेल त्या जमान्याच्या कारागिरांना आणि त्यांच्या दृष्टिकोनाला. मग पप्पा मम्मींसोबत गट्टू चिंकीने राणी मुमताज आणि त्याच्यासोबतच शहाजहानची कबर म्हणजे मुख्य स्मारक पाहिलं. राणी मुमताज गेल्यानंतर जेव्हा शहाजहान वारले तेव्हा त्यांची कबर देखील मुमताजच्या जवळच बांधली गेली, जेणेकरून दोघांच्या आठवणी एकत्र राहू शकतील. अशा प्रकारे गट्टू चिंकीने अख्खा ताजमहाल फिरून पाहिला. त्यानंतर यमुना नदीच्या किनारी येऊन त्याने नदीच्या पाण्यामध्ये ताजमहालाच्या अप्रतिम प्रतिबिंबाला पाहिलं. जागोजागी बरंचसं फोटो सेशन केलं आणि 5 वाजता कारमध्ये बसून सर्वजण हॉटेलच्या दिशेने प्रयाण करू लागले. फास्ट फूड वर्सेस आजीचे पराठे. एकदा रविवारी मम्मी गट्टू चिंकीला घेऊन मॉलमध्ये शॉपिंग करण्यासाठी गेली होती. बरीच शॉपिंग केल्यानंतर त्यांना खूप भूक लागली. तेव्हा मम्मी म्हणाली, मुलांनो, खूप भूक लागली आहे ना? घरी जाऊन खायला बराच वेळ लागेल. इथे मॉलमध्येच काहीतरी खाऊ. असे बोलून मम्मी दोघांना मॉलमधील फास्ट फूड कॉर्नरमध्ये घेऊन गेली आणि म्हणाली, सांगा बाळांनो, काय खाणार? बर्गर. मम्मीने बर्गर ऑर्डर केले आणि मुलांसह ती पण बर्गर खाऊ लागली. गट्टू चिंकीला बर्गर खूप आवडत होता. एक बर्गर संपवल्यावर त्यांना अजून पाहिजे होता, पण मम्मी बोलली, जास्त बर्गर खाणं चांगलं नाही. आई प्लीज.
मम्मीने विचार केला की मुले दररोज बर्गर थोडीच खातात. तिने अजून बर्गर मागवले आणि बर्गर खाऊन झाल्यावर ते घरी आले. रात्री मम्मीने जेवण बनवले होते. वरण, भात, भाजी, चपाती आणि सलाड सुद्धा बनवले होते. मम्मी पप्पा जेवायला बसलेत तेव्हा पप्पांनी मुलांना हाक मारली, गट्टू चिंकी चला जेवायला. गट्टू चिंकी आले आणि पप्पांना म्हणाले, बाबा आम्हाला भूक नाही, आम्ही झोपायला जात आहोत. असे बोलून दोघेही न जेवता झोपायला गेले. पप्पा हैराण झाले, मुलांना भूक का नाही लागली. तुम्ही काळजी करू नका, मॉलमध्ये 2 बर्गर खाल्ले आहे त्यांनी. बर्गर खाणे चांगली गोष्ट नाही. कुठे रोज रोज खातात. तुम्ही टेन्शन घेऊ नका, जेवून घ्या. दुसऱ्या दिवशी सकाळी मम्मीने उठून गट्टू चिंकीसाठी टिफिन तयार केला आणि गट्टू चिंकी टिफिन घेऊन शाळेत गेले. संध्याकाळी दोघेही शाळेतून घरी आले आणि मम्मीकडे आपापले टिफिन देऊन फ्रेश होण्यासाठी गेले. मम्मी दोघांचे टिफिन बघून हैराण झाली. तिने गट्टू चिंकीला हाक मारली. गट्टू चिंकी आल्यावर ती त्यांना म्हणाली, हे काय, टिफिन का नाही खाल्ला? मम्मी, आज बंटीचा बर्थडे होता. त्याने आमच्यासाठी बर्गर मागवले होते. बर्गर खाऊन आमचं पोट भरून गेलं, म्हणून मग टिफिन खाऊ नाही शकलो. अरे, पण तुमच्या दोघांच्या आवडीचा टिफिन बनवला होता आज. सगळं फुकट गेलं. आम्हाला फक्त बर्गर आवडतो, बाकी काही नाही. रात्रीच्या जेवणाच्या वेळेस तर जरा अतिच झाली. गट्टू चिंकीने जेवणास नकार दिला. ते पप्पांकडे बर्गर मागू लागले. गट्टू, चिंकी, जेवून घ्या. तुमच्या आवडीचे पालक पनीर बनवले आहे आज. नाही, आम्हाला बर्गर पाहिजे आहे. बर्गर पाहिजे आहे. अरे बाळांनो, जास्त बर्गर खाणे शरीरासाठी चांगले नाही. बर्गर नाही तर पिझ्झा द्या, पण आम्हाला घरचं जेवण नको आहे. अशा प्रकारे गट्टू चिंकी हट्टच धरून बसले आणि मम्मी पप्पांना त्यांचे ऐकावेच लागले. पप्पांनी पिझ्झा ऑर्डर केला आणि पिझ्झा खाऊन गट्टू चिंकी झोपले. अशा प्रकारे गट्टू चिंकीला फास्ट फूडची सवय लागली होती. घरातील जेवण त्यांना आवडतच नव्हते. बस पिझ्झा बर्गर खाऊन ते आपली भूक भागवत होते. एके दिवशी गट्टू चिंकीच्या पोटात दुखू लागले, म्हणून पप्पा त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. गट्टू चिंकीचे रिपोर्ट बघून डॉक्टर म्हणाले, यांची पचनसंस्था वेगाने खराब होत आहे. एवढ्या कमी वयात ही चांगली गोष्ट नाही. पप्पांनी डॉक्टरांना सगळी हकीकत सांगितल्यावर डॉक्टर म्हणाले, मुलांनो, फास्ट फूड शरीरावर वाईट परिणाम करते. त्यामध्ये केमिकल्स वापरले जातात आणि हे आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे. फास्ट फूडचे बरेच साईड इफेक्ट्स आहेत, म्हणून फक्त घरात बनवलेले जेवणच खाल्ले पाहिजे. पोटदुखीमुळे गट्टू चिंकी अशक्त झाले होते. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार त्यांनी पिझ्झा बर्गर तर बंद केला, पण त्यांच्या तोंडाला चवच राहिली नव्हती. घरातील जेवण सुद्धा धड खाता येत नव्हते. गरम गरम खिचडी भात खा, ताकद येईल. काहीच खावंसं वाटत नाही. जबरदस्तीनं खाल्लं तर उलटी होऊन जाईल. गट्टू चिंकीची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली होती आणि मम्मी पप्पा काळजीत पडले होते. तेवढ्यात गावावरून आजी आली. मम्मीने आजीला सगळे सांगितले आणि रडू लागली. मला तर काहीच सुचत नाहीये, काय करायचं ते. मी आली आहे ना आता, सगळं ठीक करेन मी. दुसऱ्या दिवशी आजी किचनमध्ये आलू पराठा बनवायला लागली. गट्टू चिंकीपर्यंत पराठ्यांचा वास गेला आणि त्यांना बरे वाटू लागले. असं वाटतंय किचन मध्ये काहीतरी स्पेशल डिश बनतीये. चल जाऊन बघूया. गट्टू चिंकी धावत किचनमध्ये आले. आजीने त्यांना देशी तुपासोबत गरमागरम पराठे दिले. पराठे खाल्ल्यानंतर गट्टू चिंकीच्या तोंडाची चव परत आली. अरे वा आजी, हे तर पिझ्झा बर्गर पेक्षाही टेस्टी आहे. हो, आणि पिझ्झा बर्गर पेक्षा कितीतरी पटीने हेल्थी सुद्धा आहे. हे तर फक्त बटाट्याचे पराठे आहेत. असे अजून अनेक प्रकारचे पराठे आहेत जे मी बनवू शकते. तू आम्हाला रोज नवीन नवीन पराठे खायला घालणार? हो, तर रोज खायला देणार आणि तुमच्या आईला सुद्धा शिकवून जाणार. मग काय, गट्टू चिंकीने पोटभर पराठे खाल्ले. आजीने बनवलेल्या पराठ्यांमुळे त्यांच्या तोंडाची चव परत आली आणि गट्टू चिंकीने फास्ट फूडला कायमचा टाटा बाय बाय केला. गट्टूचा बेस्ट फ्रेंड.
एकदा एका शहरात एक गट्टू नावाचा 7 वर्षाचा लहान मुलगा त्याच्या आई-बाबांसोबत राहत होता. गट्टू अभ्यासात आणि सर्व बाबतींमध्ये खूप तरबेज होता, म्हणून त्याचे आई-बाबा आणि त्याचे टीचर त्याच्यावर बरेच खुश असायचे. गट्टूच्या वर्गात राहुल नावाचा एक मुलगा देखील शिकत होता. गट्टू आणि राहुल खूप चांगले मित्र होते, पण गट्टू जेवढा साधा भोळा होता, राहुल तेवढाच बदमाश होता. त्याच्या डोक्यात नेहमी काही ना काही मस्तीखोर कल्पना येतच असत. काही दिवसांनी एकदा टीचर वर्गातील सर्व मुलांना म्हणाली, मुलांनो, उद्या तुमची सर्वांची इंग्लिशची टेस्ट होणार आहे, म्हणून उद्या तुम्ही सर्वजण व्यवस्थित अभ्यास करून या आणि लक्षात ठेवा की ज्याला कमी मार्क येतील त्याला मी प्रिन्सिपल सरांकडे घेऊन जाणार आहे. हे ऐकून गट्टू घाबरला. प्रिन्सिपल सर तर खूप ओरडतात, म्हणून उद्या मी खूप चांगला अभ्यास करून येईल. शाळा सुटल्यानंतर गट्टू सरळ त्याच्या घरी गेला आणि जेवल्यानंतर लगेचच अभ्यास करायला बसला. अभ्यास करता करता संध्याकाळ झाली, तेव्हा अचानक राहुल गट्टूच्या रूममध्ये आला. अरे राहुल, तू इथे कधी आलास? मी तुला पार्क मध्ये घेऊन जाण्यासाठी आलो आहे. चाल, आपण पार्क मध्ये जाऊन खेळू. पण मी आज पार्क मध्ये खेळायला येऊ शकणार नाही. मला अजून 2 धड्यांचा अभ्यास करायचा आहे. तू पण घरी जाऊन इंग्लिशच्या टेस्टचा अभ्यास कर. तुला तर माहीतच आहे की मी कितीही प्रयत्न केला तरी मला हे धडे लक्षात राहत नाहीत. ठीक आहे, तर तू जाऊन पार्क मध्ये खेळ आणि परीक्षेत माझा पेपर कॉपी करून पास हो. दुसऱ्या दिवशी दोघांनी असंच केलं. जेव्हा परीक्षा सुरू झाली तेव्हा सर्वात आधी गट्टूने आपला पेपर पटपट लिहून पूर्ण केला आणि नंतर त्याने हळूच त्याच्या जवळ बसलेल्या राहुलला आपला पेपर दाखवून चीटिंग करण्यास मदत केली. राहुलला एवढे चांगले मार्क्स मिळालेले पाहून टीचर विचारात पडली. राहुल तर पूर्ण दिवस फक्त मस्तीच करत असतो, मग याला 10 पैकी 10 मार्क कसे मिळू शकतात? असा विचार करून टीचर वर्गातील मुलांना म्हणाली, मुलांनो, उद्या तुमची सर्वांची गणिताची परीक्षा होणार आहे. हे ऐकून गट्टू राहुलला बोलला, राहुल, तू काळजी करू नको. मी उद्या सुद्धा तुला चीटिंग करण्यात अशीच मदत करेन. दुसऱ्या दिवशी देखील दोघेही नेहमीप्रमाणे एकत्र बसून परीक्षा देऊ लागले. परंतु तेव्हाच टीचर गट्टूला म्हणाली, गट्टू, तू इथे सोनाच्या बाजूला बस. पण टीचर, मी तर नेहमी राहुलच्या बाजूला बसतो. पण आज तुला याच ठिकाणी बसावं लागेल. टीचरने असं सांगितल्यावर गट्टू सोनाच्या बाजूला जाऊन बसला आणि राहुलला एकटं बसूनच परीक्षा द्यावी लागली. गट्टूने उदास मनाने आपला पेपर लवकर लिहून संपवला. पण राहुल मनात हाच विचार करू लागला की मला तर एकाही प्रश्नाचं उत्तर देता येत नाहीये, मी काय करू? राहुल नापास झाल्यावर गट्टू आणि राहुल रडू लागले. तू मला सांगितलं होतं की तू मला तुझ्या पेपर मधून कॉपी करायला देशील. सॉरी राहुल, पण टीचरने माझी जागा बदलली होती. त्या दोघांना रडताना पाहून टीचर त्यांच्या जवळ आली आणि त्यांना समजावून सांगू लागली, राहुल, मला माहित होतं तू नेहमी गट्टूची उत्तरपत्रिका पाहून चीटिंग करून पास होतोस, म्हणूनच मी आज जाणून बुजून तुमच्या दोघांची जागा बदलली होती. आणि गट्टू, राहुलपेक्षा हा धडा तुझ्यासाठी आहे. चांगला मित्र आपल्या मित्राला चुकीची कामं करण्यापासून रोखतो, त्याच्या चुका लपवून त्याला मदत करत नाही. तर मुलांनो, ह्या गोष्टीपासून तुम्हाला हे समजते की आपण मित्रांच्या चुका लपवल्या नाही पाहिजे. या उलट एक चांगला मित्र म्हणून आपल्या मित्रांना चुका करण्यापासून रोखले पाहिजे. खरा अभ्यास. टिंकू आणि रिंकी दोघंही जुळे भाऊ बहीण होते. एकाच शाळेत, एकाच वर्गात शिकत होते. दोघंही अभ्यासात हुशार होते, पण टिंकू नेहमीच जास्त मार्क मिळवायचा. ह्यावेळी जेव्हा दोन्ही लहान मुलांनी सायकलीचा हट्ट धरला, तेव्हा वडिलांनी एक अट ठेवली. माझ्याकडे एकच सायकल आणायचं बजेट आहे. तुम्हा दोघांमधून जो क्लासमध्ये टॉप करेल फक्त त्यालाच सायकल मिळेल. बाबांचं बोलणं ऐकून दोन्ही लहान मुलं जोरात अभ्यासाला लागले. पण टिंकू जरा जास्त स्मार्ट होता.
त्याला माहित होतं की सगळ्यात जास्त मार्क्स कसे मिळवायचे. तो फक्त तेवढंच वाचायचा जेवढं परीक्षेत येणार आहे. आणि इकडे रिंकीला अभ्यासाची आवड होती. ती पूर्ण पुस्तकं वाचून काढायची. तू बघच, सायकल तर मलाच मिळणार आहे. तू एवढं वाचतेस ना, त्याचा उपयोग होणार नाहीये. एक्झाम मध्ये हे सगळं येणार नाहीये. तुला कसं माहिती? अगं हे बघ, मागल्या 3 वर्षांचे क्वेश्चन पेपर्स दिलेत मला ट्युशनच्या सरांनी. नेहमी यातूनच क्वेश्चन्स रिपीट होतात. ठीक आहे, पण मला नाही घ्यायचा कोणता शॉर्टकट. एक्झामला जे पण येईल बुक्स मधूनच येईल ना. मला अभ्यास करू दे, डिस्टर्ब नको करू. दोघांनी पण आपल्या आपल्या पद्धतीने अभ्यास केला. फायनली परीक्षा झाली. ये, परीक्षा संपली, मस्ती सुरू. काही दिवसातच रिझल्ट जाहीर झाला. आणि तेच झालं जसं नेहमी व्हायचं. टिंकूने टॉप केलं आणि रिंकी सेकंड आली. ये, आता मला सायकल मिळणार. हुर्रे! टिंकूला सायकल मिळाली. तो खूप खुश झाला. हे घ्या, पण लक्षात ठेवा ही तुमच्या दोघांची सायकल आहे. रिंकीला पण चालवू दे हा. पण टिंकू आता कोणाचं ऐकणार होता. तो तर सायकल घेऊन फरार झाला. त्याच दिवशी संध्याकाळी टिंकू आणि रिंकीचा रिझल्ट चांगला लागल्याने सगळं कुटुंब बाहेर जेवायला गेलं. जेवण झाल्यावर हॉटेलमधून बाहेर पडत असताना अचानक 2 लोक त्यांच्या समोर माईक आणि कॅमेरा घेऊन समोर उभे राहिले. आम्ही लोक G1 सायकलचं प्रमोशन करत आहोत. मुलांसाठी एक छोटासा क्विज आहे. जर सगळी प्रश्न बरोबर दिली तर G1 ची टॉप मॉडेलवाली सायकल प्राइज मध्ये मिळेल. आणि त्याचबरोबर ही नवीन बॅग आणि बॉटल पण. दोन्ही मुलांनी क्विज मध्ये भाग घेतला. क्विज मध्ये जे प्रश्न होते ते सगळे त्यांच्या पुस्तकातलेच होते, पण एक्झाम पेपर्स पेक्षा अगदीच वेगळे. रिंकीने पुस्तकं अगदी नीट वाचली होती, त्यामुळे तिने अगदी थोड्याच वेळात सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिली. हे घ्या अंकल, मी सगळे क्वेश्चन सोडवले. वा रिंकी, वेळेआधीच करून दाखवलंस. व्हेरी गुड. टिंकूने खूप प्रयत्न केला, पण त्याला त्या प्रश्नांची उत्तरं येत नव्हती. शेवटी टिंकूने पेपर परत दिला. दोघांचे पेपर्स बघितल्यावर ऑर्गनायझर्सनी विनर घोषित केला. आणि या क्विज मध्ये 100% उत्तरासोबत विजेता आहे रिंकी. रिंकीला प्राइज मध्ये सायकल मिळाली आणि सोबतच बाकीचे गिफ्ट सुद्धा. आणि टिंकूला मिळाली एक शिकवण. टिंकूला आता कळलं होतं की आपण फक्त मार्कांसाठीच अभ्यास करायचा नसतो, तर नॉलेज मिळवण्यासाठी सुद्धा आपण अभ्यास करायला हवा. वेळेचा सदुपयोग. जो वेळेचा सदुपयोग करतो त्या व्यक्तीला वेळेनुसार चांगलेच परिणाम मिळतात. असंच घडलं जेव्हा सोनू आणि वाणीची वार्षिक परीक्षा येणार होती. अरे, अजूनही अभ्यास करतेस? चल जेवायला जाऊ. बस थोडासा प्रोजेक्ट बाकी आहे. नाही केला तर टीचर ओरडणार. आणि पुढच्या आठवड्यापासून परीक्षा पण सुरू होणार आहेत. वाणी खूपच कष्टाळू आणि वेळेचा सदुपयोग करणारी मुलगी होती, पण तिचा भाऊ सोनू खूपच बेजबाबदार आणि मस्तीखोर मुलगा होता. प्रत्येक काम उद्यावर ढकलत होता. तुझा प्रोजेक्ट झाला का? आत्तापासून प्रोजेक्ट? तो तर 6 आठवड्यात पूर्ण करायचाय. अजून तर 2 आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे. मी तर लगेच करून टाकेन. आता लवकर चल ग, भूक लागलीये आणि खेळायचं पण आहे. अरे सोनू थांब. नाही केलास तर टीचर ओरडणार. सोनू आणि वाणीचे आई वडील नेहमी सोनूला वाणीचे उदाहरण देऊन समजावत असत. बघ सोनू बाळा, तू आता मोठा झाला आहेस. खेळल्यासोबत तुला अभ्यासावरही लक्ष द्यायला हवं. हो आई, उद्यापासून नक्की. सोनू, वेळेचा सदुपयोग करणं आपल्या बहिणीकडून शिकून घे. ती बघ, वेळेत अभ्यास करते, वेळेतच खेळते. आजचा काम उद्यावर कधी नाही सोडत. तुम्ही बघा, मी पण उद्यापासून असंच करणार. आता मी जाऊ खेळायला प्लीज. सोनूचा बेजबाबदारपणा दिवसेंदिवस वाढत होता आणि शेवटी परीक्षेचे दिवसही जवळ आले. सोनू वाणीच्या परीक्षेला फक्त 2 दिवस शिल्लक आहेत. बाळांनो,
पुढच्या सोमवारपासून तुम्हा दोघांची परीक्षा सुरू होणार आहे ना? खूप मन लावून अभ्यास करा आणि नीट परीक्षा द्या. सोनू, मला तुझी खूप चिंता वाटते बाळा. तू नेहमी आजचं काम उद्यावर टाळतोस. अभ्यास उद्यावर नको टाळूस. वाणीसारखा सगळे धडे वेळेवर वाचून घे, ठीक आहे? अहो पप्पा, परीक्षेसाठी अजून पूर्ण 2 दिवस शिल्लक आहेत. मी लगेच सगळं वाचून घेईन. आता तर मी खेळायला जातोय. जोपर्यंत मी खेळणार नाही तोवर अभ्यास सुद्धा लक्षात राहणार नाही. अगं वाणी, बघ ना किती सुंदर वातावरण आहे. चल ना, आपण थोडा वेळ खेळूया का? अभ्यास तर नंतर सुद्धा होऊ शकतो ना. सगळं अगदी पटकन होईल. हा, वातावरण तर खूप छान आहे, पण मला अभ्यास करायचा आहे. उद्या परीक्षा आहे. या वातावरणात खेळायची मज्जा काही वेगळीच आहे. तू अभ्यास करत राहा, मी तर चाललो खेळायला. काही वेळानंतर वाणीने पाहिलं की सुंदर वातावरण हळूहळू वादळाचं रूप घेत आहे आणि काळे ढग सुद्धा येऊ लागलेत. वाटत होतं कधीही पाऊस पडू शकतो. पावसाचं वातावरण पाहून वाणीला चिंता वाटू लागली की जर पाऊस आला तर तिचा अभ्यास पूर्ण कसा होणार, कारण पाऊस पडल्यावर बहुधा वीज जाते. तिने सोनूला हाक मारली. सोनू, सोनू, वातावरण पाहून असं वाटतंय पाऊस पडणार आहे. कदाचित रात्री वीज पण जाईल. खेळणं सोड आणि येऊन अभ्यास पूर्ण करून घे, नाहीतर परीक्षेत काय लिहिणार? काळजी नको करू वाणी, आता तर दुपारच आहे. रात्री बसून मी सगळं पटापट पूर्ण करेन. वीज जाणार नाही. उलट पावसानंतर अभ्यास करायला खूप मज्जा येईल. चल मी आता जातो, माझी बॅटिंग आलीये. त्याने जराही ऐकलं नाही आणि पुन्हा खेळायला गेला. पण त्याची चिंता तेव्हा त्याला वाटायला लागली जेव्हा अचानक पाऊस पडायला लागला. सोनू खूप घाबरला आणि घरी आला. जेव्हा घरी आल्यावर पाहिलं की सगळ्या गावात वीज नव्हती. हे बघून सोनू जोर जोरात रडायला लागला. उद्या परीक्षेमध्ये काय करणार मी? मी तर एकही धडा नाही वाचला. आता तर वीज पण नाहीये. मी नापास होऊन जाईल. मी सांगितलं होतं ना, वेळेत अभ्यास कर. मी तुला 1 आठवडा अगोदर सांगितलं होतं की वेळेत अभ्यास करून घे, पण तुला कधी कळतच नाही. आता भोग. सॉरी पप्पा, आता मी काय करू? कदाचित मी वेळेवर अभ्यास केला असता तर. सोनूला आपल्या चुकीची जाणीव झाली होती. आता पश्चाताप करून काय उपयोग, जेव्हा पक्षी शेतात दाणे खाऊन गेले. आता रडून काय होणार? आता लक्षात आलं की सर्व तुला का समजावत होते. आता रडणं बंद कर आणि चल माझ्यासोबत. मी माझा अभ्यास वेळेतच पूर्ण केला होता. मी तुला सर्व धडे समजावून सांगेन आणि पाठ करूनही घेईन. चल. दुसऱ्या दिवशी दोन्ही मुलं आनंदाने परीक्षा देण्यासाठी गेले. जो वेळेचा करेल सन्मान, भविष्यात तोच ठरेल महान. Thank you.